तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.
नाही, फोन बंद करतोय. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम खलानीशवाधापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिम भजे ज्ञानदेवम. थोडं दम लागला, जरा श्वास घेतो. पाणी खरंच हा करा ना. खूप गरज लागणार आहे त्याची. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेवरती सुरू असणारं हे चिंतन आणि या चिंतनातला हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातलं हे दुसरं सत्र, बरोबर ना, तिसरं सत्र. तर ह्या तिसऱ्या सत्रात माझ्या वाट्याला आलेली अभंग हे मी माझ्या बुद्धीनुसार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. गेली अनेक वर्ष हा अष्टादशहाचा उपक्रम परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या सत्संकल्पनेतून प्रवाहीपणे सुरू आहे. आणि माऊलींचं असणारं संस्थान नवे नवे स्वतः माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्याच कृपा आशीर्वादानं हा प्रवाह मोठ्या विस्तारानं विस्तारत आहे. आणि माझ्यासारख्या सेवकाला इथे काही चिंतन म्हणून करण्याची संधी मिळणं हे म्हणजे सेवकाच्या सेवेचं मोठेपण आहे की नाही मला माहीत नाही. पण की दिगंबर महाराजांनी मला हे अभंग पाठवले आणि मी इथं बोलावं अशी त्यांची खूप इच्छा होती. अर्थात ती त्यांनी बाबांपर्यंत पोचवली आणि कृपाळू असणाऱ्या बाबांनी ती आज्ञा मला दिली. आता गंमत अशी आहे की रोज मी ह्या मला दिलेल्या प्रकरणाला किंवा अभंगांना किती न्याय देऊ शकेल हे मला खरं माहीत नाही, किंवा ती कुवत माझ्याकडे आहे की नाही हे पण मला चाचपता येत नाही. पण आखाडे असतात, कुस्त्यांचे आखाडे. तर त्या कुस्त्यांच्या आखाड्यात मोठ्या मोठ्या मल्लांच्या स्पर्धा होतात आणि भरपूर मल्ल एकत्रित आले तर त्यांचे पण असे वेगवेगळे पोश्चर सत्र केलेले असतात. आणि मधलं जे सत्र असतं ना की त्याच्यात छोटे छोटे नवं शिकाऊ पैलवान असतात ना, छोटे छोटे, त्याला आमच्याकडं रेवड्यांवरच्या कुस्त्या म्हणतात, शेवरेवड्यांवरत्या. तर मी आपला शेवरेवड्यांच्या कुस्तीवरचा गडी आहे. अंग मोठे दिसतं आहे पण ते पैलवानसुद्धा मोठेच असतात, बलदंड असतात, पण त्यांना त्यातले डावपेच माहीत नसतात. त्यांचा वस्ताद त्यांना भेटायचा असतो. त्यामुळे की मी आपला शेवरेवड्यांवरचा खिलाडी आहे, गडी आहे. त्यामुळे त्या मोठ्या कुस्तीच्या डावात त्या छोट्या मुलाला जर कुस्ती करायला जर का मिळाली तर त्यांनी काय होतं, तर मला खूप कुस्ती खेळता येते असा त्याच्या ठिकाणी अजिबात आविर्भाव नसतो, कारण त्याला माहितीच असतं की मला काही येतच नाही. पण की जे सगळी मोठी लोकं तिथे असतात की त्यांना कुस्त्यांमधले सगळे डाव माहिती आहे, की त्यांचे आशीर्वाद त्याला मिळण्याची शक्यता असते. कारण की तो त्यांच्याकडे बघून, त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑब्झर्वेशन असं म्हणतो, ऑब्झर्व करत असतो आणि एखादा डाव टाकण्याचा प्रयत्न करतो. तर बाबा क्षमा करा, आपल्या सगळ्यांकडे बघून एखादा डाव जमतो की काय अशासाठी मी इथं आलो आहे. जर कुस्ती चिटपट होणारच नाही, ती फेलच जाणार आहे. पण फेल जरी गेली तरी बक्षीस मिळालं नाही तरी गुडीशेव आणि रेवड्या 100% मिळणार, यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट ही
की दिगंबर महाराज मला रोज फोन करत होते, बागडे अभ्यास सुरू की नाही, तिथं सगळे मातब्बर आहेत हां, सगळे ज्ञानपिपासू आहेत. तर त्यांनी मला मगाशी अर्धा तासापूर्वी फोन केला आणि म्हणले बागडे हो म्हणलं चिंतन माझं चालू आहे. 2 दिवसापूर्वी मी खूप आविर्भावात होतो, मी आता काही घाबरायचं नाही. काय लागतं महाराजांच्या याच्यावरती बोलायला. पण आमच्या पाठाचे जे होते ना नवनाथ महाराज, त्यांचं मी यूट्यूबवरती सत्र ऐकलं आणि माझी फूस झाली. बापरे, हे आपले कुठं म्हणलं दर्या मी खसखस. थोडंच बोलणार आहे मी, काही चिंता करू नका, तुमचं मी वेळेच्या आत होणार आहे ते. म्हणजे पुढच्या वक्त्याला अजिबात माझा अतिरेक होणार नाही याची मी आधीच दक्षता घेऊन आलो आहे. तर माझी स्थिती अशी आहे की परीक्षेला जाणारा जो विद्यार्थी असतो की जे कायम वर्षभर टॉपर्स असतात आणि जे पाठीमागच्या बेंचवरती असतात ना, म्हणजे पाठीमागच्या बेंचेसवरती असणारे सर्वच माणसं विचित्र किंवा नालायक असतात असं नसतं. त्यातले काही सेवक पण असतात, त्यांना वेगवेगळ्या कामांमध्ये रुची असते, अभ्यास सोडून ते करत असतात. ग्राउंड आखणे, झाडून काढणे, झाडं लावणे, अशा प्रकारची सेवावृत्ती त्यांच्या ठिकाणी असते. आणि मग परीक्षेला तर प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं, वार्षिक परीक्षेला. तेव्हा ही जी वर्षभर अभ्यास करणारी, सातत्याने साधनेत राहणारी, अभ्यास करणारी मंडळी असतात ना, तर त्यांना परीक्षेची काही भीती वाटत नाही. त्यांना माहिती आहे आपलं झालेलं आहे, आपण पेपर आला की खण पेपर सोडवणार आणि आपलं होणार. पण हा जो असतो ना पठ्ठ्या अभ्यास सोडून सगळं करणारा, त्याचा वर्गात जाईपर्यंत अभ्यास सुरू असतो. ते पुस्तक आपण सगळे शाळेत गेलेलो आहेत, हा अनुभव बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना आलेला पण असेल. मग ती शाळेची घंटा वाजते आणि मग परीक्षेला आत जायचं असतं आणि ती पुस्तक आपण बाहेर ठेवून आत येतो. पण इथं तेवढी मुभा आहे, मी पुस्तक घेऊन आत आलो आहे. त्यामुळे मला परीक्षेला थोडासा धीर आहे. पाठीमागचं जे म्हणून काही सत्र झालं तर ते आदरणीय परमपूज्य निकमबाबांच्या सुस्वरात आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. आणि तुकाराम महाराजांच्या अभंग संहितेतला 1708 नंबरचा अभंग माझ्या वाट्याला आलेला आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनाचं आणि एकूणच कर्तृत्वाचं आणि व्यक्तित्वाचं आपण सगळेच निरीक्षण करणारी मंडळी आहोत. रोज त्याच चिंतनात निमग्न असणारी आपण सगळी मंडळी आहात. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या एकूणच अभंगांचा विस्तार ज्या म्हणून महापुरुषांनी केला, त्यातले एक आपल्या सर्वांचे गुरुस्थानी असणारे आणि आपल्या वारकरी परंपरेला अधिक प्रवाहित करणारे परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज. जोग महाराजांनी गाथेचं वर्गीकरण करताना त्याला प्रकरण वाईज, इंडेक्स वाईज त्याला विभागीकरण केलं. पूर्वीच्या असणाऱ्या गाथा ह्या ओळीच्या प्रकारातल्या होत्या. मला असं वाटतं की सद्गुरू जोग महाराजांनी केलेलं काम हे समाजातल्या नवशिख्या किंवा आध्यात्मिक दिशेकडे जाणाऱ्या साधकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असं स्वरूपाचं आहे. कारण महाराजांनी वेगवेगळी प्रकरणं त्यात दिलेली आहेत. त्या प्रकरणात आपण डोकावून पाहिलं की एकूण त्या अभंगाचा काय आशय असावा तो आपल्याला लक्षात येतो. त्यामुळे सद्गुरू जोग महाराजांचं अद्वितीय कार्य हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातलं अप्रतिम मोलाचं आहे. त्यामुळे महाराजांचं स्मरण करणं इथं अत्यंत गरजेचं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या सगळ्या संतांच्या अभंगांचं सूत्र 16व्या शतकात आपल्याला पटेल, आपल्याला समजेल अशा रसाळ भाषेमध्ये केलंच, पण ते कालोघात प्रस्तुत असणाऱ्या मराठीत लोकांना समजावं यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पुन्हा जोग महाराजांच्याच रूपाने अवतार घेतला असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण तीच कळवळात, तेच प्रेम जोग महाराजांच्या हृदयात आपल्याला दिसतं आणि त्याच्याच आधारे आपण किंवा महाराष्ट्राने किंवा साहित्यिकांनी गाथेचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला किंवा जोग महाराजांच्याच शब्दांनी त्यांना तुकाराम महाराजांच्यापर्यंत पोचता आलं. हे निर्द्वंद्व आहे, यात कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही. तुम्ही चिंता करू नका, ते संपणार आहे थोडक्यातच. त्यामुळे 10 मिनटं आधी संपवणार आहे मी. तर अशा ह्या जोग महाराजांच्या परमपावन कृपेने ह्या अर्थांपर्यंत आपण पोहोचू शकलो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान होऊन भक्तीचं सामर्थ्य सर्वांपर्यंत पोहोचवलं, अशा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठ गमनाचं वर्ष
आणि ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी या भागवत मंदिराचा पाया रचला, अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं 750वं वर्ष, या दोन्हीही पर्वावरती आपण सगळेजण गुरुदेवांच्या परमकृपेने इथे प्रवृत्त झालो आहे. मला असं वाटतं की ही ज्ञानोबा तुकाराम महाराजांपेक्षा दुसरी अप्रतिम कृपा असूच शकत नाही. उजव्या हाताला बसलेले कटाक्ष माझ्या हृदयात आणि डोक्यात एकदम तीक्ष्ण बाण सोडत आहेत, त्यामुळे मी माझ्या अभंगांकडे वळतो. नाहीतर ते आत्तापर्यंत बाण आहे, नाहीतर तिथूनच माझा जाळ व्हायचा. 1708 क्रमांकाचा अभंग आहे. काय माझी संत पाहती जाणीव, सर्व माझा भाव त्यांचे पायी, कारण सरते करा पांडुरंगी, भूषणाची जगी काय चाड, बोबड्या उत्तरी म्हणे हरिहरी, अनेक भिकारी नेणू तुझे, तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास, करीतो मी आस उच्चिष्टांसी, कारण सरते करा पांडुरंगी, भूषणाची जगी काय चाड. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा संत परप्रकरणातला अभंग आहे. आणि महाराज ह्या अभंगातून संतांना प्रार्थना करतायत. काय माझी संत पाहती जाणीव, सर्व भाव त्यांचे पायी. माझ्या ठिकाणी उद्धार होण्याच्या दृष्टीनं जाणीव आहे की नाही हे संत पाहतील काय. ती नसली तरी माझा सर्व भावाने त्यांचे पायी मी भाव ठेवला आहे. माझ्या ठिकाणी उद्धार होण्याच्या दृष्टीनं जे काही लागतं ते संत पाहतील का. अत्यंत सुंदर पद्धतीने जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हे विधान केलं आहे की आपण ज्या सगळ्या सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहतो त्यांचं आपल्याकडे लक्ष असावं. ह्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी कृती करायला पाहिजे. आपण साधनेत प्रवृत्त होतो, अभ्यास करत राहतो, पण ती साधना करत असताना ज्या सत्पुरुषांच्या संगतीमध्ये आहोत त्यांचं लक्ष त्यांच्या आपल्याकडे यावं ह्या दृष्टीने, म्हणून साधनेच्या दृष्टीने आपल्याला काही उपाय म्हणून जे सांगितलेत ते सगळे आपल्याला माहिती आहेत. तर ते उपाय आपण जर अवलंबले तर सद्गुरू आपल्याकडे नक्कीच दृष्टी ठेवतील आणि आपण जे करतो त्याची जाणीव त्यांना 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जाणीव माझ्या ठिकाणी नसली तरी माझा जो सर्व भाव आहे मी त्या संतांचे पायी ठेवलेला आहे. हावा प्रथम चरणाचा भाव आहे. कारण सरते करा पांडुरंगी, भूषणाची जगी काय चाड. वैष्णवजन हो, या जगात मला भूषण मिळावे अशी माझी इच्छा आहे का, असं तुम्हाला वाटतंय का. तर नाही. पांडुरंग माझा पूर्णपणे अंगीकार करील असे का माझे मुख्य कार्य आहे. की साधना करत असताना बऱ्याचदा की आपण काही म्हणून एक कार्य करत असतो, काही म्हणून एक साधना करत असतो, म्हणजे आपल्याला खूप चांगलं बोलता येतं. माझाच म्हणून काही अनुभव सांगायचा झाला तर काहींना वाटतं की मी खूप छान बोलतो, पण जेव्हा विद्वानांच्या सभेत बसल्यानंतर खालपासून वरपर्यंत काय स्थिती होते तेव्हा आपलं वाक्चातुर्य किती कुंपणापर्यंत आहे याची जाणीव जर कोणाला घ्यायची असेल तर अशा विद्वानांच्या सभेत येऊन कधीतरी आपली जरा पडताळणी करून बघावी, दर्या मी खसखस किती आहे म्हणून. त्यामुळे की भूषण मिरवण्यासाठी म्हणून मी जे काही करतोय ते भूषण तर माझ्याकडून मिरवलं जात नाही ना. आणि पांडुरंगाने माझा पूर्णपणे अंगीकार करावा त्यासाठी म्हणून जे काही केलं जातं ते कार्य मी करतो आहे. बोबड्या उत्तरे म्हणे हरिहरी, अनेक भिकारी नेणे तुझे. मी कसा तरी बोबड्या शब्दांनी हरिहरीचा उच्चार करीत आहे. ह्या वाचून मी रंक दुसरा काहीही जाणत नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून जे काही वेगवेगळे उपाय सांगितले त्यातला उपाय आपल्या वारकरी संतांना आवडणारा आणि पटणारा म्हणजे फक्त नामस्मरण हाच आहे. की म्हणून आपल्याला जमेल, आपल्याला कळेल, आपल्याला शक्य आहे तशा पद्धतीने आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. हरिप्राप्तीसाठी केवळ जे प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे केवळ हरीचं नाम आहे. तुकाराम महाराजांच्याकडे एक गवळण आली आणि ती तुकाराम महाराजांना म्हणाली, महाराज आपल्या जीवनामध्ये इतकं सगळं दुःख सामावलेलं असताना आपण सर्वसंग परित्याग करून केवळ आनंद उपभोगण्यासाठी घरादाराचा त्याग केला आणि आपण अरण्यात गेलात, तर तुमच्या ठिकाणी म्हणून जो काही आनंद आहे तर तुम्हाला जरा सांगाल का.
तर तुकाराम महाराज त्या गोपिकेकडे बघून, त्या गवळणीकडे बघून तिला असं म्हणाले की तू हे सगळं विचारण्यासाठी मला जी प्रवृत्त झालीस, याच्या अर्थी आनंद मिळवण्यासाठी तू काहीतरी साधना करत असली पाहिजेस. तर म्हणून महाराजांनी तिला विचारलं तू काय करतेस. तर आपल्या सगळ्यांना तो भाव माहिती आहे. ते महाराजांना असं म्हणते की मी काय काय केलं आहे, नाना साधनांच्या केल्या खटपटा, की तरी त्यानं पावती त्याच्या दारवंटा हो. की आपण जर वेगळ्या साधनांचा अवलंब केला तर भगवंताची आपल्याला भेट होऊ शकणार नाही, त्याचं स्वरूप देखील आपल्याला मिळू शकणार नाही. अन्य साधनांचा अवलंब न करता की आपल्याला जमेल बोबड्या बोलाने फक्त हरिहरी म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं सूत्र हरिपाठातलं अत्यंत महत्त्वाचं आहे. हरिहरी तुम्ही म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. की हरीचं अखंड स्मरण करत राहणं, त्यामुळे आपल्याला जे काही मिळणार आहे तर ते अत्यंत विशेष अशा स्वरूपाचा लाभ होतो. ते ती गवळण अन्य साधनांचा दाखला देताना असं म्हणते मी काय काय केलं. जपतप करू गेले तव कामक्रोध खवळले, करिता तीर्थाटणे तव अहंकाराची प्राप्ती. की मग ही सगळी यादी वाचून झाल्यानंतर जगद्गुरू तुकाराम महाराज असं म्हणतात एवढं कशाला करायची काही गरज आहे का. तुकाराम महाराज म्हणते की मी जे साधन करतोय ते तुला सांगतो. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. की जर तुला हा सगळा म्हणून आनंद उपभोगायचा असेल तर बाकी कुठल्याही साधनांचा अवलंब करू नकोस, केवळ हरिहरी अशाच प्रकारचं तू नामस्मरण करत जा. आणि भिकारी नेने तुझे. जो भीक मागणारा व्यक्ती असतो त्याच्याकडचं सर्व शक्तिमान प्रभावी साधन काही असेल तर भीक मागणं. जर त्याने भीक मागितली नाही तर त्याला काही मिळू शकणार नाही. म्हणून भीक मागणारा जो माणूस आहे तर तो मोठ्या स्वाभिमानाने भीक मागत असतो. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यासारखा तो होतो. 1 रुपया देणार का, जरा भीक द्या, हे करा. त्याच्या कामाशी तो प्रामाणिक असतो. म्हणून भिकारी जसा त्याच्या कामाशी किंवा रंक आणि भिकारी नेणो तुझे, की भिकारी जसा भीक मागितल्याशिवाय दुसरं काहीही जाणत नाही आणि भीक मागण्यासाठी लज्जा अशा प्रकारची तो बाळगत नाही, तशा पद्धतीने त्याच्या ठिकाणची जी भावना आहे ती आपल्या अंतःकरणात दृढ करावी आणि केवळ कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही स्थानी भगवंताचं नामस्मरण अशा प्रकारचं करावं. तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाचे दास, करीतो मी आस उच्चिष्टांशी. तुकाराम महाराज म्हणतात संतजन आपण विठ्ठलाचे दास आहात, म्हणून मी तुमच्या उच्चिष्टाचा प्रसाद मिळावा अशी आशा करतो. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर संतांकडून काय मागावं, संतांच्या ठिकाणून काय अपेक्षा करावी. कारण त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना जो म्हणून काही अनुभव, जो म्हणून काही साक्षात्कार त्यांच्याकडे आला आहे तर त्याचीच आपण मागणी त्यांच्याकडे अशा प्रकारे करावी. दुसरं काही त्यांच्याकडे मागू नये. परवा दिवशी मारुती बाबांकडे मी गेलो होतो. बाबा म्हणलं काय बरं चाललं आहे ना. बाबा म्हणलं हा बरं चाललं आहे, सगळं चाललं आहे, आपल्या आनंदाने छान अभ्यास वगैरे चालू. म्हटलं अजून काय चाललं आहे. बाबा म्हटलं बाबा सगळे दिले माऊलीनं, फक्त पैसेच देत नाहीत. तर ते कसं कोण देता येतो पण पैसेच द्याय ना. आवाज येत नाही, थोडं पुढे येतो. हां हॅलो, येतो आहे आवाज ना. तर बाबांच्या पायांना हात लावून असं म्हणालं बाबा माऊलींनी सगळं दिलं हो, सगळं छान चाललं आहे, चिंतन चालू आहे, अभ्यास चालू आहे, सगळं आहे, नामस्मरण चालू आहे. म्हटलं अजून काय अपेक्षा आहे. पैसे देत नाहीत, पैसेच मिळेना. जेवढं काही लागतं तेवढं तरी द्यावं ना. तर बाबांनी दिलेलं उत्तर म्हणजे संत किती कृपाळू असतात याचं अत्यंत जाज्वल्य. जर काही मूर्ती असतील, आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की मारुती बाबांसारखे, परमपूज्य प्रातश्री डॉक्टर बाबांसारखे मंडळी आपल्याला रोज बघायला मिळतात. आपण त्यांच्या रोज सानिध्यात असतो. तर जीवनात येणारी जी काही छोटी छोटी दुःख आहेत ती जर त्यांना आपण सांगितली तर ते किती कृपाळू असतात. तर मी काय अभ्यास करणारा प्राणी नाहीच, त्यामुळे अद्वैत चिंतन वेदांत असल्या भानगडीत मी तरी कधी पडलो नाही किंवा ते डोक्यावरून जाणारा प्रकारे. म्हणून अशा ज्या काही प्रश्न पडतात तसे मी विचारतो बाबांना. बाबांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं होतं की संतांच्या संगतीत राहिल्यानंतर सेवेतून पुढच्या सेवेत जाणं याच्यापेक्षा साधकाला दुसरं काहीही अपेक्षा नसावी. एक विशिष्ट विवक्षित काळ आला की भगवंतांना तुमची सेवा पटली की तुम्हाला ते सगळं देतात. म्हटले आमच्या गुरुदेवांनी मला इथं आणून ठेवलं आणि मी इथेच राहिलो. आज बघा ना, लोक सगळी सुखसुविधा घेऊन माझ्यासमोर उभी असतात. आपण आपल्या
तुम्हाला येतो ना पुढच्या आवाज? आता येतोय आवाज? हां ठीक आहे. एक ते वेळ कमी राहिला आपल्याकडं. की संतांचा म्हणून जो काही स्वानुभव असतो तर तो अशा पद्धतीने आपल्याला समृद्ध करणारा असतो. त्यामुळे संतांच्या संगतीत, संतांच्या सत्संगामध्ये त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवाचं काही उच्चिष्ट मिळालं तर ते आपल्या साधना कालामध्ये आपल्याला कायम पोषित करणारं असतं. असा भाव जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अभंगात मांडला आहे. अभंग क्रमांक 1709. जीवनाचे जीवन अमृताची तनू, ब्रह्मांड भूषणू नारायण, सुखाचा सांगात एकांतची अंत, एकांताची अंत, निजाचा निवांत नारायण, गोडाचे ही गोड, हर्षाचे ही कोड, प्रीतीची ही लाड नारायण, भावाचा निज भाव, निजाचे ही नाव, अवघा पंढरीराव अवतरलासे, तुका म्हणे हे जे साराचे ही सार, माझा अंगीकार तेणे केला. हा नारायण सर्व जीवांचे जीवन आहे. जीवांना जगविणारा अशा प्रकारचा आहे. जीवाचे जीवन, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये नारायणाचीच उपस्थिती आहे. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन. अमृताची तनू, अमृताचेच साक्षात रूप भूषण अशा प्रकारचं आहे. ब्रह्मांड भूषणू नारायण, कारण ब्रह्मांडाची सत्ता ज्या नारायणाच्याच कक्षेत चालते त्या कक्षेचा अधिपती हा स्वतः नारायण अशा प्रकारचा आहे. सुखाचा सांगात अंतकासी अंत, निजाचा निवांत नारायण. सुखाचा सांगाती अंतकासी अंत, निजाचा निवांत नारायण, ज्यांची संगती सुखदायक आहे. तसेच हा भगवान अंतकाचा अंत म्हणजे काळाचा सुद्धा काळ आहे. आणि जे निजभक्त आहेत, भगवंताच्या सेवेसाठी ज्यांनी सर्वसंग परित्याग करून भगवंताच्याच सेवेसाठी रत झालेली जी मंडळी आहे त्यांचं तो निजस्थान आहे. आणि त्या निजस्थानी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा निरुपद्रव होणार नाही त्याची व्यवस्था स्वतः नारायण अशा प्रकारचा करत असतो, स्वतः भगवंत अशा प्रकारचा करत असतो. सुखाचा सांगात एकांताचा अंत आणि निजाचा निवांत नारायण अशा प्रकारचा आहे. म्हणून की साधनेत प्रवृत्त झालेला व्यक्ती एका विशिष्ट अवस्थेनंतर पुढं गेला आणि त्याला ईश्वरानुभूती जर का झाली तर त्याच्या जीवनात येणारी जी निरामय शांती आहे तर ती शांती त्या निरुपद्रवी भगवंताच्या कायम सान्निध्यानं आलेली असते. याचं हे सूचन आहे. बरोबर चाललं आहे ना? की ह्या अभंगाचं दुसरं कडवं, गोडाचे ही गोड, हर्षाचे ही कोड, प्रीतीचा ही लाड नारायण. हा नारायण, हा भगवंत सर्व गोडांचा गोड आहे. म्हणजे जगात म्हणून ज्या गोड, सुखकारक, आनंददायी वस्तू आहेत तर त्याचा हा उद्गात आहे, उत्पत्ती करता आहे. त्याच्यापासूनच गोड निर्माण झालं. गोडाचा ही गोड, हर्षांचे ही कोड, प्रीतीची ही लाड नारायण. हा नारायण सर्व गोडांचा गोडी देणारा आहे, सर्व गोडांचा गोड आहे आणि आनंदाचे कौतुक पूर्ण करणारा अशा प्रकारचा आहे. आनंदाचं कौतुक पूर्ण करणं किंवा हर्षाचं कोड पूर्ण करणं याचा अर्थ की परीक्षेत पास झालेला विद्यार्थी जो असतो की दोन विद्यार्थी एकाच वर्गात शिकत असतात आणि दोघंही लंगोटियार असतात तर की एकच शिक्षक त्यांना ज्या पद्धतीने शिकवतात, एकाचा एक नंबर येतो आणि एक नापास होता होता वाचतो, काठावर पास होतो. म्हणून की जेव्हाही दोन विद्यार्थी त्यांच्याकडे येतात तेव्हा जे विवेकी शिक्षक असतात तेव्हा ते दोघांचे कौतुक एकाच पद्धतीने करतात, दोघांचे कौतुक समकक्षेत करत असतात. हर्षांचे कोड अशा पद्धतीने ते पुरवत असतात आणि प्रीतीचे ही लाड, प्रीतीचा लाड पुरवणं म्हणजे की अखंड जया तुझी प्रीती मजदे तयांची संगती, की भगवंतावरती प्रीती करणाऱ्या संतांची संगती मला घडावी असा तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे की त्यांच्या संगतीत ज्यांची प्रीती भगवंतावरती आहे की त्यांचा संग जर का आपल्याला लाभला तर आपोआपच त्यांच्या संगतीने आपण भगवंतावरती प्रीती करायला अशा प्रकारची लागू. गोपाळांचं अत्यंत प्रेम होतं कृष्णावरती, म्हणून अत्यंत प्रीती करणारे गोपाळ खेळ खेळून जेव्हा थकले तेव्हा त्यांना भूक लागली. तेव्हा
कान्होबांनी दिलेली हाक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. प्रीतीचे लाड पुरवणारा हा भगवंत आहे की शिदोऱ्या घेऊन आलेल्या आपल्या सगळ्या गोपाळांना एकत्रित करून, खरं म्हणजे की या शिदोऱ्या ह्या गोपाळांनी घरून आणल्या होत्या. जर ते गोपाळाच्या संगतीत किंवा कान्होबाच्या संगतीत गेले नसते तरी पण त्यांचं पोट भरलंच असतं ना. पण तरीसुद्धा की आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, याचा अर्थ असा होतो की जीव आणि शिव ऐक्य झाल्यानंतर जी परमोच्च अवस्था निर्माण होते आणि तिथून ज्या ज्ञानामृताचं श्रवण होतं, ज्ञानामृताचं प्रसरण होतं, की ते ज्ञानामृत भगवंतानी त्या ठिकाणी त्यांना दिलं. म्हणून अपेक्षित असणारा भाव म्हणजे माझ्या अल्पबुद्धीला वाटतो तो की तो हा आहे की शिदोरी घेऊन आलेल्या गोपाळांना स्वतःची शिदोरी सोडून भूक भागवता आली असती, पण सगळ्यांनी एकत्रित येऊन भगवंताच्या प्रेमामृतात न्हावून जे काही अद्वैत तत्त्वज्ञानाचा जो ठेवा भगवंतानी त्यांना दिला, तर त्याचं ते लक्षण आहे की आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. यासाठी जे प्रीतियुक्त अंतकरण धारण केलेले संत आहेत त्यांच्या सानिध्यात आपण गेलं तर भगवंत आपले लाड पूर्ण करतो. भावाचा निज भाव निजाचा ही नाव, भावाचा निज भाव नावाचा ही नाव, अवघा पंढरीराव अवतरलासे. हा देव निष्ठेची निष्ठा आहे आणि नावांचं ही नाव आहे. जगात सर्व म्हणून जी काही नावं आहे त्या सगळ्या नावाचं अधिष्ठान हा भगवान स्वतः आहे. या सर्व रूपांमध्ये पंढरीनाथ अवतीर्ण झालेला आहे. जगात जी म्हणून सगळी काही रूपं दिसतात त्यात केवळ आपला विठोबा आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली कैसी, किंवा की हरिपाठातला जो म्हणून काय अभंग आहे, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी, की हा जो भगवंत आहे तर तो ह्या सगळ्या सृष्टीमध्ये तोच एक प्रकारचा व्यापून राहिलेला आहे. आणि जगात म्हणून जी काही नावं आहे तर त्याचं उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या आदिबीजाचं स्मरण केलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जे अक्षर ब्रह्म आहे तेच अक्षर ब्रह्म स्वतः जर भगवंत असेल तर जगात म्हणून जी जर का नावं असतील तर ती त्याच्याचपासून उत्पन्न झाली, याच्यात शंका बाळगण्याचं काहीही कारण नाही. म्हणून की प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये पंढरीराव अवतरला असे, अशा प्रकारे पंढरीराव अवतरलेला आहे. आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे हे जे साराचे हे सार, माझा अंगीकार त्याने केला. महाराज असं म्हणतात, हा जो पांडुरंग आहे तो सर्व सारांचे सार आहे, सत्य अशा प्रकारचा आहे आणि त्यानेच माझा अंगीकार केलेला आहे. म्हणजे सूत्र हे आहे की प्रीतीचे लाड पुरवणारे जे संत आहे त्यांच्या संगतीत आपण जर का भगवंतावरती प्रीती करणारे जे संत आहेत त्यांच्या संगतीत जर का आपण राहिलो आणि त्यांच्याकडून जो काही स्वानुभवाचा ठेवा आपल्याला मिळाला तर भगवंत स्वतः पुढे येऊन आपले लाड अशा प्रकारचे पूर्ण करीत असतो. आणि मग एकदा की त्या भगवंताने आपले लाड पूर्ण केले की मग तुकाराम महाराज असं म्हणतात की लाड काय, तर तो आपला स्वतः अंगीकारच करतो. पण त्यासाठी आपण भगवंतावरती प्रीती करणाऱ्या संतांच्या सोबत राहायला पाहिजे. पुढचा अभंग. आता मी सर्वता नव्हे गा दुर्बळ, यातीहीन कुळ दैन्यवाना, माय रखू माई पांडुरंग पिता, शुद्ध उभयता पक्ष दोन्ही, बापोडा मी नव्हे दुर्बळ ठेंगणा, पांगिला हा कोणा आणि कासी, दुष्ट नव्हे आम्ही अभागी अनाथ, अमुचा समर्थ कैवारी हा, संसार आम्ही सरला सकळ, लपोनिया काळ धाके, तुका म्हणे आम्ही निर्भर मानसी, जोडिल्या रासी सुखाची या, माय रखुमाई पांडुरंग पिता, शुद्ध उभयता पक्षतोनी. तुकाराम महाराज इथे संवाद करताना असं म्हणतात, जनाशी संवाद करतात महाराज, जन हो, आता मी पूर्वीसारखा सर्वथैव दैन्यतेने युक्त, यातिकुळहीन व दुर्बळ असा राहिलेलो नाही. महाराजांच्या जीवनाकडे आपण जर का बघितलं की महाराजांच्या चरित्राचे 3 भाग जेव्हा आपण सगळे करतो तेव्हा त्यांच्या आयुष्यातला जो शेवटचा म्हणून काही काळ आहे आणि मधलं जे कौटुंबिक त्यांचं वातावरण आहे
तेव्हा समृद्ध असलेल्या तुकाराम महाराजांच्या जीवनातली समृद्धी किती आहे, तर ती अगदी आपल्याला दस्तऐवजामध्ये बघायला मिळते. असे तुकाराम महाराज जेव्हा पांडुरंगाचा साक्षात्कार झाल्यानंतर विठ्ठलाच्या किंवा भक्तीच्या प्रांतामध्ये प्रचंड दूर गेल्यानंतर, म्हणजे अगदी भगवंताचीच त्यांना प्रचिती झाल्यानंतर, ते जे म्हणून मध्यंतरी काही दीनदैन्यत्व आणि समाजाने त्यांना वाईट टाकलेलं होतं, तर त्याची त्यांना आता कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नव्हती. कारण तुकाराम महाराजांची जी म्हणून काही उपेक्षा झाली, समाजाने त्यांना नको नको ते ऐकवलं, आणि जेव्हा भगवंताचा साक्षात्कार किंवा भगवंताची अनुभूती आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या व्यक्तित्वात जो कणखरपणा आला, त्या कणखरपणातून जे शब्द बाहेर पडले, त्या शब्दांची याच्यामध्ये प्रचिती येते. जन हो, आता मी पूर्वीसारखा दुबळा राहिलेलो नाही आहे, मी आता पूर्वीसारखा हीन दीन राहिलेलो नाही आहे. कारण माय रखुमाई पांडुरंग पिता शुद्ध उभयथा पक्ष दोन्ही. माझे आईबाप हे स्वतः पांडुरंग आहेत. पांडुरंग माझा पिता आहे, आई माझी रुक्मिणी आहे. जगाचा नियंताच जर का माझा आईबाप असेल तर माझ्याकडं कसलं आलं दैन्य, माझ्याकडं कसला आला दुबळेपणा. मी तर आता सर्व शक्तिमान अशा प्रकारचा झालो आहे. शुद्ध उभयता दोन्ही पक्ष, म्हणून आमचे उभय पक्ष, मातृपक्ष आणि पितृपक्ष, हे दोन्हीही शुद्ध आहेत. की शुद्धी ज्यांच्यापासून निर्माण होते, असे भगवान जर आपले मातापिता झाले तर आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही. बापोडा मी नव्हे दुर्बळा ठेंगणा, पांगीला हा कोणा आणि कासी. आणि त्यामुळे मी आता गरीब, दीन व बलहीन असा लहान नाही. मी आता कोणाचा अंकित नाही, अजिबात कोणालाही वश, म्हणजे कोणालाही मी घाबरणार अशा प्रकारचा नाही. पांगीला या शब्दाचा अर्थ मला सापडला नाही, तर आपण मला जर का सांगितला किंवा आपल्याला तो माहीत असेल तर पांगीला, माणूस पांगीला पराधीन, अंकित, की मी कोणाला पराधीन, कोणाला घाबरण्याचं आता कारण नाही. कारण माझे माता पिता आता पांडुरंग अशा प्रकारचे आहेत. दुष्ट नव्हे आम्ही अभागी अनाथ, आमुचा समर्थ कैवारी हा. आम्ही आता दुष्ट, भाग्यहीन व अनाथ असे नाहीत, कारण समर्थ असणारा देव आमचा कैवारी आहे. आता आम्ही दुष्ट आहोत, आम्ही कमी आहोत, आम्ही दुबळे आहोत असं म्हणण्याचं काही कारणच नाही. कारण आमचा कैवारी हा स्वतः पांडुरंग आहे. म्हणजे एखादा समाजातला बलशाली घटक असतो, बलदंड व्यक्ती असतात, सगळ्याच दृष्टीने राजकारणात परिपूर्ण असतात, शरीराने बलदंड असतात. जर त्याचा एखादा व्यक्ती, त्या घरातला एखादा तरुण मुलगा जर आपल्यावरती धावून आला तर आपण जरा विचार करतो, याला शिवी द्यावी की नाही, याचा प्रतिकार करावा की नाही. आपल्याला जाणीव असते की याच्या पाठीमागे मोठी शक्ती आहे. पण एखादा जर का दुबळा आपल्यासमोर उभा राहिला तर आपण त्याचं काय करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, मी आता दुबळं राहिलेलो नाही आहे, कारण आमचा कैवारी हा जगन्नियत आहे. त्यामुळे मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही, किंवा घाबरण्याचं काही कारण पण आमच्या जीवनात आता राहिलेलं नाही. कारण जे काही धारिष्ट माझ्या जीवनात आलं आहे त्याचं कारण एक, की आता माझे माता पिता पांडुरंग अशा प्रकारचे झालेले आहेत. संसार आम्हा सरला सकळ, लपोनिया काळ ठेला धाके. आता आमच्या मागे असणारा सर्व संसार नाहीसा झाला आहे आणि प्रत्यक्ष काळ आम्हाला भिवून लपून बसतो. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. की ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांना प्रसन्न होऊन पांडुरंग विचारतायत, विठ्ठल विचारतात की मी तुम्हाला मोक्ष देऊ. ते म्हणतात नको नको, मला मोक्षाची अजिबात गरज नाही आहे. की ते अगदी मोक्षाला लाथळून अशा प्रकारचे टाकतात. कारण तुका म्हणे झालो निर्भर मानसी, जोडिल्या राशी सुखाची या. आता आम्हाला सर्व सुखाची रास प्राप्त झाल्यामुळे मनामध्ये आम्ही निर्भर अशा प्रकारचे झालेलो आहोत, आनंदभरीत झालेलो आहोत. मोक्ष सुख काय असतं याच्यापेक्षा मोक्ष प्रदान करणाराच जर की आमचा आईबाप असेल तर आम्हाला हा मोक्ष अशा प्रकारचा नको, किंवा ते सुख आम्हाला अशा प्रकारचं अजिबात नको. अभंग क्रमांक 1711. केलो नाही मनी घडे त्याग, उबग उद्वेग नाही चित्ती. देवची हा जाणे अंतरीचा भाव, मिथ्या तो उपाय बाह्यरंग. त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी, अवघी ते परिविटंबना. तुका म्हणे आपणा विचारा, कोण हा दुसरा सांगे तुम्हा.
महाराजांचा किती छान अभंग आहे की एकूणच महाराज त्याग कसा असला पाहिजे याचं दिग्दर्शन या अभंगात आपल्याला करतायत. की त्याचा विस्तार महाराजांनी पुढे केलाच आहे की केले नाही मनी घडे त्याग उबग उद्वेग नाही चित्ती. ज्याच्या मनामध्ये त्याग करून मी त्याग केला असा कर्तव्याचा अहंकार शिल्लक राहत नाही. आणि तसंच विषय त्यागकाली ज्याच्या चित्तामध्ये त्रास व खंत नाही त्याला खरा त्यागी असं म्हणतात. माझ्यापेक्षा तुम्ही याच्यावरती खूप भाष्य करणारी आहात, पण तरी चेष्टा करायला काय हरकत आहे. गुडीशेवर एवढ्याच आहेत, ट्रॉफी तर काही मिळणारच नाही. त्यामुळे की तो जो खेळणारा असतो तर तो काही विचार करत नाही. त्याला माहिती आहे आपल्याला गुडीशेवर एवढ्याच पाहिजे, त्याची लिमिट त्याला माहिती आहे. की मी त्याग केला याचासुद्धा अहंकार न होणं याला खरं त्यागी म्हटलं आहे. की आपण समाजात वावरताना की आपण त्यांना त्यागमूर्ती असं म्हणतो. म्हणजे ज्यांनी त्याग केला आहे ती पण त्यागाची मूर्ती होते. त्याला पण आपण एक छानपैकी काय म्हणतात त्याला अभिधान जोडतो आणि त्याला हार पुष्प आणि मग त्याचं वंदन करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात की हा त्याग खरा नव्हे, याला त्याग म्हणता येणार नाही. की त्यागाचा सुद्धा उपभोग घेणारा जो व्यक्ती आहे त्याला खरा त्याग म्हणता येत नाही. किंवा त्या त्यागाचा सुद्धा काही लोकांना अहंकार असतो. आम्ही तिकडे राहतो, सोडून दिलं आम्ही सगळं. काही लोक इतके त्यागी असतात, ऐकून ज्येष्ठांकडून, की त्यांच्या त्यागाची परिसीमा एवढी असते की ते खूप छान बोलतात, खूप छान भाष्य करतात, जीवनाचा अर्थ करून सांगतात. मग जीवनात दुःखांना कंटाळलेली माणसं त्यांच्या उपदेशावर किंवा उसनवारी शब्दांवरती खुश होतात आणि मग त्यांना काही देऊ करतात, पैसे धन वगैरे. तर मग हे खुश होऊन तिथं येतात आणि मग काही धन वगैरे पैसे वगैरे त्यांना देण्याचा प्रयत्न करतात. मग हे ढोंगी त्यागी असतात ना, तर ते स्वतः बोलत नाहीत, तर त्यांचे चमचे असतात तिथं. बाबाजी बोलते नाही आहे, तर मग त्याची उत्तरं देण्याचं काम हा चंदेरी चमचा करत असतो. आणि तर तो असा तबक पुढं करतो की काही पैसे पुढे ठेवतो, पिशवी ठेवतो आणि तो बाबाजी छूते नाही पैसे को. म्हणजे अरे बापरे, महाराज पैशांना शिवत नाही. मग त्याची श्रद्धा तर अनेकच वाढते. मग तो परत दुसऱ्या दिवशी येतो, तो म्हणतो बाबाजी मला तुमच्याकडून दीक्षा घ्यायची, मला तुमचा शिष्य घेऊन टाका. 1 मिनिटात त्याचा दीक्षा समारंभ होतो. हे जे असतात त्यागाचा अहंकार करणारे, तर ते थेट पैसे स्वीकारत नाही, पैशावाली माणसं सोबत ठेवतात. ते पैसे ठेवत नाही. आपण जाणकारात तर ते म्हणजे की काही जर लागलं तर ते पैशावाली माणसं ठेवतात. तर ह्या त्यागाचा एक प्रकार आहे. आणि म्हणजे याच्यात महाराजांनी जे उबग आणि उद्वेग हा जो म्हणून काही शब्द वापरला आहे, तर की काही एक त्याग करून जी मंडळी साधनाक्रमावरती आरूढ झालेली असतात, तर ते म्हणतात हां तुम्ही नका सांगू आम्हाला, आम्ही एकच टाईम जेवत होतो. हां तुम्ही नका सांगू, आमची तर गाथापाट आहे. तुम्ही नका सांगू आम्ही किती त्याग, आम्ही किती सोसलं आहे. की ते सुद्धा बाहेर येणं हे पण अत्यंत घातक अशा प्रकारचं आहे, असं निर्देशन यातून आपल्याला बघायला मिळतं. देवाची हा जाणे अंतरीचा भाव, मिथ्या तो उपाय बाह्य रंग. अंतरातील भाव हा सर्व प्रकारचा कशा प्रकारचा आहे हे देवाला माहिती आहे. आपण कितीही नाटकी स्वरूपात ढोंग करून देवाच्या समोर जर का उभे राहिलो तर भगवंत हा सगळं जाणणार आहे. म्हणून आपल्या अंतःकरणात किंवा आपल्या एकूणच देहात काय कोलाहल चालू आहे हे भगवंताला माहीत असतं. मिथ्या तो उपाय बाह्यरंग. आणि त्या व्यतिरिक्त मिथ्या तो उपाय बाह्यरंग. हां मग अशी मी जो बोलून गेलो तोच हा मिथ्या तो उपाय बाह्यरंग. की मी खूप त्यागी आहे, मी खूप तुमच्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे हे सुद्धा दाखवणं, किंवा आपण त्यागी असण्यासाठी जे बाह्यरंग म्हणून काहीतरी नटवतो
ते सुद्धा त्यागाचं लक्षण नाही, असं जगद्गुरू तुकाराम महाराज या ठिकाणी सांगताय की त्याग केलेल्या माणसाला मी त्यागी आहे यासाठी बाह्यरंगाचं आवरण घेण्याची काहीही आवश्यकता नाही. त्यागिले ते ध्यान राहिले अंतरी, अवघी ते परी विटंबना. ज्या विषयाचा त्याग केला त्याचाच ध्यास सतत अंतःकरणामध्ये राहिला तर ती मोठी विटंबना आहे. मी मागच्या एका महिन्यापूर्वी ठरलं होतं की गोड खायचं नाही. हा गोडाबद्दल माझा त्यागच झाला ना. मला फोन करायची, बागडे गोड नाही खाल्लं. त्यांनी फोन केला की मला गोड खायची इच्छा व्हायची. मी साहेब 1.5 महिना गोड खाल्लं नाही. आणि गोड न खायचं याचं स्मरण झालं की मला गोड खायची इच्छा व्हायची. आणि मी सगळ्यांना सांगायचो मी गोड खात नाही. म्हणजे ताटात आलेले गोड पदार्थ उचला, म्हणजे कारण मी गोड खात नाही. आणि त्यांना बरं वाटायचं, त्याचं वजन कमी झालं आहे बऱ्यापैकी, की बरं आहे गोड खाल्लं नाही म्हणून याचं गोड कमी होतं आहे. पण मनातून मला इच्छा व्हायची थोडं काय हरकत आहे घ्यायला. तर आता सगळी संतांकित सभा आहे, त्यामुळे की मी जेवायला आलो की गोड खात नव्हतो, पण संध्याकाळी काजू कतली खायचो. जी आणून दिलेली काजू कतली संध्याकाळी एक मी घ्यायचो. की ज्याचा त्याग आपण करतो त्याचं चिंतन करणंसुद्धा धोकादायक आहे. त्याचा परिणाम की माझं वजन परत वाढलं आहे. की त्याचं चिंतन करत राहणं त्याचासुद्धा उपद्रव आपल्याला होऊ शकतो. तुका म्हणे आपण विचारा, कोण हा दुसरा सांगे मज. तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या सत्यतेची आणि खोटेपणाची साक्ष देणारे आपणच आहोत. आपल्याला दुसरं कोणीही सांगू शकत नाही. एक सायकोलॉजीचा एक रूल आहे छोटासा, मला याचा नाव आठवत नाही. तर त्यांचं म्हणणं आहे असं बाबा की प्रत्येक म्हणजे की पर्सन इज 3 फेसेस. प्रत्येक माणसाचे 3 चेहरे असतात. तर पहिला चेहरा असतो तो म्हणजे असा की आपण जेव्हा घराच्या बाहेर निघतो म्हणजे समाजात निघतो, तेव्हा समाजासमोर जेव्हा आपण जातो तेव्हा समाजाच्या समोर प्रेझेंट होताना आपण समाजाची जी बांधिलकी आहे किंवा आपण समाज म्हणून जशा पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे हा नियम तुम्हाला लागू होत नाही. आमच्यासारख्या वैचित्र्य धारण केलेल्या प्राण्यांना लागू पडतो. कारण तुम्ही सतत चिंतनात निमग्न असणारी संत महात्मे आहेत, त्यामुळे की याच्यात तुम्ही बसत नाहीत. पण ओघाने विचार आला म्हणून मी आपल्याला सांगतो की तो पाश्चिमात्य तत्त्ववेत्ता आहे की समाजाच्या समोर जाताना की मी खूप चांगला आहे, मला लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी जो काय म्हणतात वेगवेगळे चेहरे धारण करतो तो त्याचा एक चेहरा असतो. दुसरा एक चेहरा असतो तो मित्रांच्या मध्ये गेल्यानंतर आपण मित्रांशी जो व्यवहार करतो तो समाजाशी करत नाही, समाजाशी जो व्यवहार करतो तो मित्रांशी करत नाही. आणि तिसरा जो चेहरा आहे तो आपल्या कुटुंबाचा. म्हणजे साधी गोष्ट आहे, मित्रांना आपण किती नालायक आहोत हे मित्रांनाच माहीत असतं, ते दुसरं कोणी सांगू शकत नाही. आणि मित्रांशी आपण जसं वागतो तसं घरी जर वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बॅग घरून बाहेर निघावं लागेल. डायरेक्ट बाहेर निघावं लागेल. कारण की मी खूप चांगला आहे, मी चांगल्या मित्रांच्यासोबत राहतो हे आपण प्रत्येक वेळेस घरी सांगतो. मी खूप चांगल्या लोकांच्यासोबत राहतो. कारण घरच्यांचा विश्वास फेस बदलला. घरच्यांशी जसे वागतो तसे मित्राशी वागत नाही, मित्राशी जसे वागतो तसे घरच्यांशी वागत नाही, घरच्यांशी मित्रांशी तसे वागतो तसे समाजाशी वागत नाही. की प्रत्येक ह्या समाजाच्या व्यवस्थेत आपण किंवा समाजातले घटक अशा पद्धतीने वागत असतात. पण त्याच्यातला चौथा म्हणून जो चेहरा आहे की तो त्या पाश्चात्य तत्त्वज्ञानाला सापडला नाही, तो आमच्या भारतीय तत्त्वज्ञानाने आणि संतांनी सांगितला. त्याचं दिग्दर्शन तुकाराम महाराजांनी इथं केलं की आपण कोण आहोत आपल्याला विचारा. की एकांतात रात्री लाईट बंद केल्यानंतर जे सगळं आपल्याला दिसतं, आपण दिवसभर काय उद्योग केला ते आपल्यालाच माहीत असतं. त्यामुळे की आपल्याला ओळखण्याची कीज चावी ही फक्त भारतीय तत्त्वज्ञानात किंवा हिंदुझम स्पिरिच्युअलिटीमध्ये आहे. हा त्याचा एकूण अर्थ आहे. अभंग क्रमांक 712. हित व्हावे तरी दम्म दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची हे, आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा, अनिक अंतरी न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वा उगी वाचा वेचू नये. महाराज असं म्हणतात
तुम्हास जर आपलं परमहित व्हावं असं जर का वाटत असेल तर दंभ बाजूला ठेवा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ दुरी ठेवा आणि तुम्ही शुद्ध चित्तानं देवाची सेवा करा. की दांभिकतेनं केलेली सेवा ही भगवंतापर्यंत पोचत नाही. त्यामुळे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी फक्त शुद्धता ज्या प्रकारची असावी लागते आणि शुद्धता ज्या मार्गाने येते त्यातलं महत्त्वाचं सूत्र म्हणजे केवळ नामस्मरण अशा प्रकारचं आहे. आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती घरा लाभ. आवडीनं विठ्ठलाचं नामस्मरण करा, एकांतात जा. जगद्गुरू तुकाराम महाराजांचंच आणि किंवा आपण ज्या सगळ्या संतांच्या संगतीमध्ये राहतो, महापुरुषांच्या संगतीमध्ये राहतो, त्यामुळे साधूंचा एक नियम आपल्या सगळ्यांना माहिती असतो की ते भजन आणि भोजन कायम एकांतात करीत असतात. त्यामुळे की भजन करताना आवडी विठ्ठल गाई जे एकांती, नाहीतर व्यवहारात राहणाऱ्या आध्यात्मिकता मिरवणाऱ्या लोकांचा नामस्मरणाचा ओघ, घरात माणसं जशी येतील तशी माळा वाढत राहते. घरात माणसं आली की त्यांचं नामस्मरण मोठ्याने येतं. आमच्या शेजारी एक भगिनी होती, तिला सांगून सांगून तिची आई थकली आणि तिला स्वामी समर्थ पटले आणि मग ती स्वामी समर्थांची पोथी घेऊन बसायची आणि ती रोज म्हणजे कधीतरी आपण घरी जातो मी आणि ते घरी गेलो की तिला सांगतात की उमेश येणार आहे. ती एकदम पटकन ते सगळं सज्जा बिज्जा सह करून लगेच ती समर्थांची पोथी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि ते लगेच कळतं नाही ढोंग करते म्हणून. की त्यातून तिच्या ठिकाणी झालेला अहंकार हा कायम मला जाणवला. की ते म्हणले हां तुम्ही काय आनंदित राहतात, नामस्मरण तर मोठ्याने केलं पाहिजे. की लोक दर्शनासाठी म्हणून जे काही केलं जातं तर ते कायम आपल्याला अहंकार आणि नागवणारं असतं. त्यामुळे त्याचं सूचन आहे भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना ती एकांतात केली पाहिजे. नाहीतर लोकांतात केलेला आध्यात्मिक कृती ही आपल्या अहंकाराला कारण होऊ शकते. आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. म्हणजे आणि त्या एकांतात केलेल्या अनुसंधानातून भगवंताची जी काही तार आपली जुळली जाईल आणि त्यातून मग जे काही अलभ्य लाभ आहेत, जे आपण कधी स्वप्नातसुद्धा पाहिलेले नसतात, ते आपल्याला मिळतील. पण त्यासाठी आपण एकांतात भगवंताची सेवा करायला हवी. आणि का अंतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची. आणि या वाचून म्हणजे भगवंताच्या नामस्मरणा वाचून अन्य कोणालाही थारा देऊ नये. म्हणजे की जे षड्विकार आहेत किंवा अन्य काही गोष्टी आहेत की त्याला आड येणाऱ्या आहेत, त्यांना अजिबात अशा प्रकारचा थारा देऊ नये. आणि मनातून वासना समूळ निघून जाईल यासाठी म्हणून काही करावं लागतं. त्याच्या कायम अट्टहासात राहावं आणि सद्गुरूंच्या सानिध्यात राहून वासना समूळ कशी जाईल याचा प्रयत्न करावा. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावुगे वाचा वेचू नये. महाराज असं म्हणतायत की या भवसागरातून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याकडे एकच आता शेवटचा बाण राहिलेला आहे आणि तो म्हणजे केवळ विठ्ठलाचं चिंतन करणं. हा शेवटचा उपाय. आणि महाराज असं म्हणतायत मी तुम्हाला अत्यंत विश्वासानं सांगतो, तो माझा अनुभव आहे, शेवटचा विश्वास निश्चित, शेवटचा जो बाण आहे हा नक्की काम करेल. एखादे रोग माणसांना बरीच असतात आणि ते वेगवेगळे डॉक्टर्स जेव्हा करतात तेव्हा त्यांना गुण येत नाही. म्हणून कोणीतरी एखादा डायबिटीज झालेला व्यक्ती, त्याचा डायबिटीज गेलेला असतो आणि तो जितक्या विश्वासानं सांगतो की बाबा तू यांच्याकडे जा आणि मी तुझ्याशी पैज लावतो, मी तुला पैसे देतो, पण तू त्यांच्याकडे जा, तुझा आजार बरा होईल. कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जो कळवळा आहे तो यातून आपल्याला अत्यंत खुबीने दिसून येतो. की म्हणून वावुगी हे वाचा शिणू नये. की शेवटचीच आता आपल्याकडं बाण शिल्लक राहिला आहे भात्यामध्ये आणि तो आपण लक्ष केंद्रित करून आपल्या जन्ममरणाच्या व्याधीतून दूर करण्यासाठी सोडला पाहिजे. आणि भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भगवंताच्या गुणानुवादाशिवाय आपली वाचा व्यर्थ शिणू नये. अभंग क्रमांक 713. हो का नर अथवा नारी ज्यांचा आवडता हरी, ते मज विठोबा समान नमू आवडीचे जन. ज्यांचे अंतर निर्मळ त्यांचे सबाह्य कोमळ, त्यांचा संग सर्व काळ घडी मज हे मंगळ. तुका म्हणे प्राण काया कुरवंडी करीण. अत्यंत सोपा आणि सरळ अभंग आहे, वाचला तरी आपल्या सगळ्यांना लक्षात येतो. महाराज असं म्हणतात हो का नर अथवा नारी त्यांचा आवडता हरी. ज्यांना हरिप्रिय आहे, हरी वाचून जे दुसरं काहीही जाणत नाही, मग तो स्त्री आणि पुरुष असो, ते मज विठोबा समान नमू आवडीचे जन. ते मला विठोबासारखे आहेत, अशा जनांना मी परमप्रेमाने नमस्कार करतो.
21व्या शतकाच्या आपण उत्तरार्धात होतो. तर वारकरी संत परंपरा, ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची ही विस्तीर्ण ज्ञानप्रवाहाची आत्मसाक्षात्कारी परंपरा ही जगाला पोषण करणारी आहे. याचं दिग्दर्शन 16व्या शतकातच तुकाराम महाराजांनी आणि 12व्या शतकातच ज्ञानेश्वर माऊलींनी कसं करून ठेवलं आहे, त्याचं किती सुंदर सूचने बघा. की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दुनियेत वावरतो. एका बोटावरती काही पण आपल्याला मिळतं आणि तरीसुद्धा आपण संभाषणाच्या बाबतीतसुद्धा आता सगळ्यांशी समकक्षेत संभाषण करतो. म्हणजे मला अगदी सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर आता आपण 50% येऊन ठेपलेलो आणि ते कायद्यानेसुद्धा मान्य केलं. तरीसुद्धा आमच्याकडची स्त्री पुरुष समानता हे आपण रोज बोंबलत असतो आणि मोठ्याने गळे काढत असतो. त्याची कृती आणि त्याचा प्रवाही इफेक्ट काय आहे तर हे ह्या संतांनी 16व्या शतकात तुकाराम महाराजांनी सांगून दिलं आहे की बहिणाबाई नावाच्या संत ह्या जेवरून तुकाराम महाराजांना भेटायला येतात तर भक्तीचं जे स्वातंत्र्य आहे, भक्ती ही स्वतंत्रता प्रदान करतात, त्याचं हे उत्तम उदाहरण याच्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. जी गळे काढणारी मंडळी आहेत ती जर भक्तीकडे प्रवृत्त झाली तर त्यांचा लिंगभेदच निघून जाईल. छोटासा प्रसंग आहे, अभंग पण आता आपले आठवत आलेत. तर सांगतो की वारीमध्ये जेव्हा आपण जातो अगदी शॉर्टमध्ये, की जेव्हा सकाळी आपल्याला निघायचं असतं आणि एकाच टँकरवरती 4च नळाच्या तोट्या असतात, तेव्हा त्या तोट्यांवरती 2 तोट्यांना नळ असं म्हणतात, आता त्याला आपण कॉक असं म्हणतो, की त्या तोट्यांवरती 2 नळ्यांवरती 2 स्त्रिया स्नान करत असतात आणि इकडे 2 एकच व्यवहार चालू असतो. माऊली आवरानं मला निघायचं आहे माऊली. पण हे जर व्यावहारिक पातळीवरती जर का आपण जर आलो तर ते शक्य का नाही. पण वारीच्या 1 महिनाभर आपण भक्तिमय होऊन जातो तेव्हा लिंगभेद राहतच नाही. केवळ आपण माऊली ह्या संज्ञेनी एकमेकांशी एकत्रित झालेलो असतो. एक सुंदर इंग्रजी लेखिका आहेत, त्यांनी त्याच्यावरती खूप प्रकाश टाकला होता. आता त्यांनी ज्ञानेश्वरवरती बरंच काम पण केलं आहे, त्यांचं नाव मला पटकन आठवेना. तर त्यांनी म्हणून लिहिलेल्या लेखात की हा भाव मांडला होता की ही जी भारतीय महाराष्ट्रीयन भक्ती परंपरा आहे तर ही म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं इक्वॅलिटी, अद्वैत कसं आहे तर हे जर बघायचं असेल तर एकदा पंढरपूरच्या वारीत जा आणि तुम्हाला सगळं ते बघायला मिळेल. हां, त्यांचा संग सर्व काळ घडी मज हे मंगळ. आणि अशा हरिभक्तांचा संग मला जर का झाला तर त्यांच्यामुळे माझ्या घटिका, माझं क्षणसुद्धा मंगळ अशा स्वरूपाचं होऊन जाईल. काही मंगल कामं करत असताना एखादी घटिका अशी येते की त्या क्षणाला थोडासा कुविचार येण्याची शक्यता असते. त्यामुळे की तो क्षणसुद्धा माझा मंगळ अशा प्रकारचा होऊन जाईल असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे प्राण काया कुरवंडी करीन. तुकाराम महाराज म्हणतात की माझा देह, माझा प्राण त्यांच्यावरती मी ओवाळून टाकीन. अभंग क्रमांक 1714. हरीची कथा नावडे जया अधम म्हणता तया वेळ लागे. मनुष्य देही तया नाटपै लागले. अघोर साधिले कुंभपाक. कासया जन्मा आला तो पाषाण. जंत का होऊन पडला नाही. उपजे मारोनी वेळोवेळा भांड. परीन धरी लंड लाज काही. ऐसियाची माता कासया प्रसवली. वर नाही घातली मुखावरी. देवधर्माविन तो हा चांडाळ. न साहे भूमीवरी भूमिभार क्षणभरी. राम म्हणता तुझे काय वेचेल. का हित आपुलेन विचारिसी. जन्मोजन्मीचा होईल नरकी. तुका म्हणे चुकी जरी यासी. कासया जन्म आला तो पाषाण. जंत का होऊन पडला नाही. उपजोनी वेळोवेळा भांड परीन धरी लंड लाज काही. ज्याला हरीची कथा आवडत नाही अशा व्यक्तीला अधम म्हणण्यासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ नाही. म्हणजे ज्या व्यक्तीला भगवंताचं नामस्मरण, हरिकथा आवडत नाही त्याला अधम म्हणायला सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे वेळ नाही. त्याला जर अधम म्हटलो तर माझा वेळ वायाला जाईल. तर माझ्यासारख्या माणसांनी जो काहीच करत नाही त्याला शिवाय देण्यात काही अर्थ नाही. की जर आपण जो व्यक्ती काही करत नाही त्याची निंदा करणं हे सुद्धा आपल्या साधनेला काय म्हणतात त्याला व्यक्ती आणण्यासारखं आहे. त्या आदम म्हणण्यासुद्धा असा व्यक्ती जो हरीची कथा त्याला आवडत नाही अशाला आदम म्हणण्यासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ नाही. मनुष्य देही तया नाटपै लागले. अघोर साधिले कुंभपाक. आणि असा जो व्यक्ती म्हणून मनुष्य देहाला येऊन त्यांनी काय केलं, काही केलं नाही. अघोर कुंभपाकाला तो प्राप्त झाला. भजना दिला देह
देव दिला देह भजना गोमटा. आणि की भगवंताने दिलेला देह हा केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि भजनासाठी आहे, हे त्याला न उमगल्यामुळे त्याचं जीवन व्यर्थ अशा प्रकारचं झालं. आणि त्यांनी ज्यासाठी जो देह दिला त्यासाठी वापर न करता त्यांनी कुंभपाक मिळवला. कासया जन्मा आला तो पाषाण, जंत होऊनी का पडला नाही. आणि हा मनुष्य दगड म्हणून का जन्माला आला? जंत होऊन एखाद्या किडा म्हणून विष्टेत किंवा नाल्यात का पडला नाही? जन्मा आला तू पाषाण, जंत होऊनी पडिला नाही. उपजे मरोनी वेळोवेळा भांड, परीन धरी लंड काही. आणि असा जो व्यक्ती आहे, तर ज्यासाठी म्हणून आपल्याला मनुष्यजन्म मिळाला, तर ते न करता पुनरपि जननम पुनरपि मरणम, की पुन्हा त्याला जन्माला यावं असं वाटतं, पुन्हा तो तेच उद्योग करत असतो. तर अशा ठकाला सांगून तरी काय उपयोग होणार? ऐसियाची माता कासया प्रसवली, वर नाही घातली मुखावरी. तर याला जन्म देणारी आई प्रसवली तरी कशी काय? याला जन्माला आल्यानंतरच यांनी तिला मारून अशा प्रकारचं का टाकलं नाही? देवधर्माविन तो हा चांडाळ न साहे भूमीवरी, की देवधर्माविन अन्य ज्या कृती करतो तर अशा व्यक्तींचा भूमीला सुद्धा भार होतो. राम म्हणता तुझे काय वेचेल, काही तापुले विचारेसी. राम म्हटल्यानंतर तुझं काही खर्च होणार आहे का? जर भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे तुला काही कष्ट होणार आहे का? तुझं काही अहित होणार आहे का? अजिबात नाही. का हित आपुले न विचारीसी. मग आपल्या हिताचा तू हा विचार का करीत नाहीस? जन्मोजन्मीचा होईन नरकी, तुका म्हणे चुकी जरी यासी. तुकाराम महाराज म्हणतात, देव आणि धर्म यांना तू विमुख होशील आणि जन्मोजन्मी नरकवास होशील. नरकगामी तुझी यात्रा होऊ शकते. की भगवंतानी आपल्याला जो म्हणून काही देह दिला आहे, तर त्यात केवळ भगवंताचंच नामस्मरण करावं, अशा अर्थाचा हा अभंग आहे. 1725. उपेक्षिला येणे कोणी शरणागत, ऐसी नाही मात ऐकिली. आता काय ब्रीद सांडील आपुले, ठाईचे धरिले जाणून या. माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा, ऐसा कोण पुरा भोग बळी. तुका म्हणे रूप आमुच्या कैवारे, धरिले साजिरे चतुर्भुज. भगवंताला शरण गेलेला एखादा व्यक्ती आणि त्या व्यक्तीची भगवंतानी उपेक्षा केली, अशी कुठेतरी हकीकत आपण ऐकली का? तर ती मला सांगा, असं तुकाराम महाराज असं म्हणतात. म्हणजे भगवंताला शरण गेलेला व्यक्ती त्याचा सर्वतैव स्वीकार भगवंत करतो. आता काय ब्रीद सांडील आपुले, ठाईचे धरिले जाणून या. मग मला सांगा की तो जो भगवंत त्यांनी जे आपलं ब्रीद धारण केलेलं आहे, तर तो कसं काय सांडून देईल? ब्रीद काय आहे? तर पतित पावन त्याला असं म्हणतोय आपण. तर पतित पावन असणारा जो भगवंत आहे, तर त्या भगवंताला शरण गेलेला एखादा व्यक्ती, तर त्याचा तो अंगीकार अशा प्रकारे करणार, त्याची उपेक्षा अजिबातच करू शकणार नाही. ठाईले धरेली जाणून या. कारण त्याला माहिती आहे की मी जे ब्रीद धारण केलं आहे ते ठाईचं मूळ आहे आणि ते जाणूनच तो प्रत्येकाचा अंगीकार, प्रत्येकाला कृपाळू होऊन आशीर्वाद देत असतो. माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा, ऐसा कोण पुरा भोग बळी. माझ्या पदरी जे काही म्हणून मोठे दोष आहे किंवा माझा असं जे बलाढ्य प्रारब्ध भोग जे असतात, तर ते दोष बघून, म्हणजे मी पापी आहे, मी दोषी आहे, त्या दोषांसहित जरी मी भगवंताला समर्पित झालो तरी माझे दोष बघून तो पाठमोरा होणार नाही. ऐसा कोण पुरा भोग बळी. म्हणजे भोगाचा बळी जरी असला, भोगाचं प्राबल्य जरी त्याच्याकडे असलं, तरीसुद्धा भगवंत त्याच्याकडे पाठ करत नाही. तुका म्हणे रूप अमुच्या कैवारे, धरिले गोजरे चतुर्भुज. महाराज असं म्हणतात, आम्हा भक्तांचा कैवार घेऊन जो भगवान इथे अवतीर्ण झाला, त्याचं जे सावळं रूप जे आहे ते चतुर्भुज रूप त्यांनी आमच्यासाठीच धारण केलेलं आहे, असा हा या अभंगाचा भाव आहे. 1716. आवडी सारिके संपादिले सोंग, अनंत ही मग झाली नामे, कळे आयशा वाटा रचेला सुलभा, दुर्गम या नभाचाही साक्षी, हाते जेवी एक मुखे मागे घास,
माऊली सायास तैसी बाळा. तुका म्हणे माझे ध्यान विटेवरी, तैसेची गोजिरे दिसे मूर्ती. कळे ऐशी वाटा रचिल्या सुलभा, दुर्गम या नभाचाही साक्षी. आवडीप्रमाणे संपादिले सोंग. की भक्ताच्या आवडीप्रमाणे भगवंत अवताराला येतो आणि तशा पद्धतीने ते रूप तो धारण करतो. अनंत ही मग झाली नामे. मग त्यांनी अनंत प्रकारचे अवतार ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. कळो ऐशी वाटा रचिल्या सुलभा, दुर्गम या नभाची साक्षी. कळो ऐशा वाटा रचिल्या सुलभा, ऐसे दुर्गम या नभाची साक्षी. हां, की भगवंताच्यासाठी ऐशे कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा. ज्याला जशा पद्धतीने भगवंताचं आकलन करून घेण्याची कुवत आहे त्यांनी तशा पद्धतीने भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न केला. दुर्गम या नभाचाही साक्षी. दुर्गम या नभाचाही साक्षी. जरा याची संगती. हां हां, प्राप्त करण्यासाठी तो जितका, धन्यवाद महाराज, की प्राप्त करण्यासाठी जो इतका साक्षी आहे, इतका समर्थ आहे की तो चिदाकाशाचाही साक्षी आहे. म्हणजे जे चैतन्य रूप आकाश आपल्याला दिसतं तर त्याचासुद्धा तो साक्षी अशा प्रकारचा आहे. धन्यवाद प्रभू. हाते जेवी एक मुखे सांगे घास, माऊली सायास तैसी बाळा. की जसं त्या आईला 2 प्रकारची मुलं असतात, तर एक मुलगा आईनं केलेल्या संस्काराने स्वतः जेवत असतो आणि दुसरा जो म्हणून काही असतं तर तो लाडाने आईच्या जवळ जातो आणि मला प्रेमाने भरव अशा पद्धतीने तो तिच्याशी वर्तन करतो. आणि ती आई जी असते ती आईसुद्धा त्याच्याशी तशाच पद्धतीने वर्तन करते. मोठा मुलगा असेल आणि तो मोठा ठेंगडा मुलगा जर आईकडे गेला आणि तो म्हणाला, आई जरा मला तुझ्या हाताने खाऊ घाल, आणि त्यांनी जर मांडीवरती जर डोकं ठेवलं तर ती खाऊ न घालता त्याला चापट मारते. पण जे लहान पोरगं आहे तर त्याच्याशी व्यवहार करताना ती तितकीच लहान झालेली असते. म्हणून की कळे आईशा वाटा रचिल्या सुलभा, की ज्याला जे सुलभ वाटतं त्या सुलभतेने तो भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि तसाच तो भगवंत त्याच्यासाठी सुलभ होतो. तुका म्हणे माझे ध्यान विटेवरी, तैसीच गोजरी दिसे मूर्ती. तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंगाचं विटेवर असणारं जे रूप आहे तर ते मला निरंतर आवडणारं आहे आणि तशीच ती गोजेरी मूर्ती मला सुंदर प्रकारे दिसत आहे. मला जे आवडणारं रूप आहे, लहान मुलालाच जसं आईशी व्यवहार लहानपणे करावा असा वाटतो आणि आईसुद्धा त्या लहान मुलाशी जशा पद्धतीने लहान होऊन व्यवहार करते तशा पद्धतीने मला तिथे पांडुरंग दिसतो आहे. सतराशे 17. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. तुका म्हणे पोट धालेची न धाय, खादलेची खाय आवडीने. हे देवा, तुझ्या नामाच्या ठिकाणी आमची प्रीती आहे, अखंड प्रीती आहे आणि त्या योगानं माझं प्रारब्ध धन्य झालं आहे. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. मी आता निसंशय धन्य झालो असून संदेह न पडे या वाही काळा हाती. मी आता संसाराच्या वाही म्हणजे दुःख प्रवाहातून काळाच्या जबड्यात मी आता सापडणार नाही, की मी आता काळाच्या जबड्यात अशा प्रकारचा सापडू शकणार नाही. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. मी संतांच्या संगतीत त्यांच्याच पंक्तीत बसून नेहमी ब्रह्मानंदाचं भोजन करीन. की संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मानंदाचं भोजन आणि त्याचा रसस्वादन करण्यासाठी मी कायम प्रवृत्त होईल. संतांच्या संगतीमध्ये जो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांना मिळाला तर ती तृप्ती जी आहे तर ती तृप्ती कधी संपणारी नसते. माऊलींचं एक छान विरणीतला कुठला तरी अभंग आहे की ज्ञानेश्वर महाराज
जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि त्याला बघितल्यानंतर त्या रूपाचं वर्णन करताना त्यांनी असं म्हणले, अभंग आपण तो काय म्हणत असत, तृप्ती भुकेली गे माय, की त्या हां तृप्ती भुकेली काय करू माय, की त्या पांडुरंगाला बघितल्यानंतर की त्या तृप्तीलाच भूक लागली आहे. जीवन हां, पण मला जे पाहिजे तेवढंच आहे, तृप्ती भुकेली गे माय. कारण त्याची जे नाही तसं नाही की की संतांच्या संगतीत ब्रह्मरस की म्हणजे हा जो भाव आहे की देवते संत निमित्त त्या प्रतिमा, की भगवंतच हा संत होऊन आलेला असतो आणि त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर एकदा ब्रह्मरस सेवण्याची जर का इच्छा झाली तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही नकोसच वाटतं. किती जरी कंटाळा असला तरी दिगंबर महाराज संध्याकाळी 10:30 वाजता पण डॉक्टर माझ्याकडे जातातच. तृप्ती भुकेली गे माय, इकडे आम्हाला फोन करून सांगतात मी झोपलो आता, आणि ते तिकडे संतांच्या संगतीत राहतात. त्यामुळे की आपण की तृप्ती भुकेली गे असा संतांचं सानिध्य अप्रतिम अशा स्वरूपाचं असतं. की तुका म्हणे पोट धालेची न धाय, खादलीची खाय आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात आमचं पोट ब्रह्मानंद सेवन करून झालं म्हणजे भरल्या आणि भरून न भरल्यासारखं आहे. म्हणून ज्याचे आवडीने सेवन झाले आहे, आवडीनं आम्ही जे सेवन करतोय नामामृत, ते पुन्हा सेवन करण्याची माझी इच्छा होते. अभंग क्रमांक पुढचा अभंग आहे. आवडी न पुरे सेविता न सरे, पडियेले धुरी सेवी गाठी, न पुरे जन्म हे सुख साठिता, पुढती ही आता हेची मागो, मार्गाची चिंता पालखी बैसता, नाही उसंतिता कोण पुसे. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, जाणे ते लागली भूक तहान, न पुरे हा जन्म हे सुख साठिता, पुढतीही आता हेची मागे. भगवंताची भेट झाल्यानंतर त्यांच्याविषयीचं जे प्रेम आहे तर ते नष्ट होत नाही. कारण भक्ताचा प्रीतीचा विषय हा केवळ भगवंत असतो. की एखाद्या प्रियतम व्यक्तीला भेटल्यानंतर, की त्याच्या संगतीत राहिल्यानंतर किंवा त्याच्यासोबत काही काळ राहिल्यानंतर प्रिय व्यक्तीचा आपल्याला कंटाळा येत नाही. तो व्यक्ती कितीही आपल्या सानिध्यात राहिला तर तो आपल्याला हवा असा वाटतो, पुन्हा पुन्हा भेटावासा वाटतो. त्याप्रमाणे की त्या भगवंताच्या विषयी जे प्रेम निर्माण झालं आहे तर ते नष्ट न होता ते पुन्हा पुन्हा आपल्याला घ्यावंसं वाटतं. आणि आपण ते आपल्या कायम स्मरणात राहावं यासाठी कायम अशा प्रकारचं त्याचं चिंतन करीत राहतो. न पुरे हा जन्म हे सुख साठिता, पुढती ही आता हीची मागे. ह्या भगवंताचं सुख माझ्या हृदयात साठवण्यासाठी हा वर्तमान म्हणून जो तो काही देह आहे तो आता पुरेसा नाही. म्हणून आम्ही देवाकडे एक मागणी मागतो, ती म्हणजे ही की भगवंता, की आपल्या भक्तीसाठी म्हणून जो काही आपण जो नरदेह आम्हाला दिला आहे तर त्या नरदेहामध्ये तुमचं स्वरूप साठवण्यासाठी आमचा हा नरदेह अपुरा पडतो आहे. तर पुन्हा आम्हाला आपण नरदेहातच जन्माला घालावं, त्या योगी आम्ही तुमची पुन्हा सेवा अशा प्रकारची करू शकू. मार्गी ही चिंता पालखी बैसता, नाही उसंतिता कोण पैसे. पालखीत बसणारा जो व्यक्ती असतो तर त्याचं ध्येय असतं विवक्षित ठिकाणी पोचणं. म्हणून त्या पालखीत बसलेल्या व्यक्तीला वाटेत किती खळगे आहेत, किती अडचणी आहेत याची चिंता अशा प्रकारची नसते. पण तो त्या वाटेने चालत राहतो, कारण त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोचायचं असतं. नाही उसंतिता कोस पेणी. तुकाराम महाराज असं म्हणत आहेत की आम्ही पुन्हा आपल्या भक्तीसाठी प्रवृत्त होण्यासाठी जन्ममरणाचं दुःख भोगायला तयार आहोत. मग त्यासाठी आम्हाला कितीही यातना भोगायला लागल्या तरी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, जाणे ते लागली भूक तहान. विठ्ठल ही आमची आई आहे आणि आईला ज्या पद्धतीने लहानग्या मुलाची तहान आणि भूक कळते त्या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये भक्तीचा क्रम चालू ठेवत असताना आमची जी म्हणून काही इच्छा अपेक्षा आहे ती माऊली म्हणून तुम्हाला माहिती आहे ती आता पूर्ण करावी. पुढचा अभंग. माय बाप
माये बापा पुढे लाडकी लेकरू तैसे बोल. अरे बापरे, पान पलटलं, पलटवतो माझा ही असेल. नाही त्रिभुवनी सुख या समान मनवुनी मन स्थिरावले. धरियली जीवी पाऊली कोवळी कंठी एकावळी नाममाळा. शीतळ होऊनी पावलो विश्रांती न साहे पुढती चाली चिंता. तुका म्हणे झाले सकळ सोहळे पुरविले डोहळे पांडुरंगे. त्रिभुवनी नाही सुख पाहता समान. श्रीहरीच्या चरणामध्ये जे सुख आहे ते जगात कुठेही त्रैलोक्यात सापडणार नाही. म्हणून मन स्थिरावले, की म्हणून माझं मन त्यांच्या ठिकाणी स्थिरावलेलं आहे. धरियली जीवी पाऊली कोवळी कंठी एकावळी नाममाळा. आणि मी आपल्या अंतःकरणामध्ये श्रीहरीचे कोमल चरण साठवलेले आहेत, हृदयात त्यांनाच अशा प्रकारची जागा दिलेली आहे. आणि कंठी एकावळी नाममाळा, आणि त्याच्याच नामाच्या माळा मी माझ्या गळ्यात धारण केलेल्या आहेत. शीतळ होऊनी पावलो विश्रांती न साहे पुढती चाली चिंता. त्या योगे शीतळ होऊनी पावलो विश्रांती न साहे पुढती. त्या योगानं मला जे म्हणून काही विविध ताप जे मिळाले होते, विविध त्रापांनी मी जो ग्रस्त होतो, त्यापासून मी मुक्त होऊन शांत अशा प्रकारचा झालेलो आहे. आणि आता माझ्या चित्तात ह्या स्थितीपासून पुढची गतीच खुंटलेली आहे, की आत्ता जी माझी हृदयाची किंवा चित्ताची जी स्थिती आहे, भगवंताचे पाऊल कायम हृदयामध्ये चित्तामध्ये ठेवण्याची, किंवा भगवंताची मूर्ती, भगवंताचे पाऊल, भगवंताची स्मृती हीच माझ्या चित्ताचा विषय झालेली. अन्य दुसरं काही मला त्याविषयी त्या वाचून सुचत नाही. तुका म्हणे झाले सकळ सोहळे पुरविले डोहाळे पांडुरंगे. तुकाराम महाराज असं म्हणतात की पांडुरंगाने माझी सर्व इच्छा पूर्ण केल्यामुळे सर्व सुखाच्या सोहळ्यांचा जो लाभ आहे तो मला अशा प्रकारचा मिळालेला आहे. पुढचा अभंग कुठला आहे मला? हां, तर माय बाप लाडिके लेकरू तैसे बोल लेकरू कवतुके. कृपावंत घाली प्रेम पाहणा रस ठाईच पाखरे कवळते. कृपावंत घाली ओळवी ओरस पांडुरंगे. नाही धीर खुंटी जवळी हुंबरे ठाईच पाखरे कवळते. तुका म्हणे मज होऊ नेदी सीण कळो नेदी भिन्न आहे तैसे. कृपावंत घाली प्रेम पाहणा रस ओळवी ओरस पांडुरंगे. आईबापांच्या समोर जसं एक लहान मुलगा कुठल्याही प्रकारची चिंता न करता क्रीडा करत असतो, त्या पद्धतीनं की मी भगवंताच्या समोर क्रीडा करतो आहे, कारण तो कृपावंत आहेत. त्याच्यापुढे मी कौतुकाने बोलतो आहे. तैसे बोलू कौतुके. कृपावंता घाली प्रेम पाहणा रस ओळवी ओरस पांडुरंगे. पांडुरंग हा कृपेचा सागर आहे, प्रेमानं भरलेला तो अत्यंत मोठा प्रेमसागर आहे. आणि तुझ्याकडे जे प्रेम म्हणून जे काही आहे, कृपावंत घाली प्रेम पाहणा रस, की तुझ्याकडे जो प्रेमाचा रस आहे तो मला तू पाजून तृप्त अशा प्रकारचं कर. नाही धीर खुंटी जवळी हुंबरे ठाईच पाखरे कवळती. ज्याप्रमाणे की खुंट्याला बांधलेले जे वासरू असतं आणि ते खुंट्याला बांधलेली जी गाई असते, तर त्या काय म्हणतात त्याला, वासराच्या भेटीसाठी ते हंबाडा फोडून वासरूजवळ आल्यानंतर ज्या पद्धतीने ते प्रेमाने त्याला चाटतं किंवा त्याला जवळ घेऊन कुरवाळतं, त्या पद्धतीने भगवंता आपण आम्हाला जवळ घेऊन प्रेम पाणा पाजावा. नाही तुका म्हणे मज होऊ नेदी सीन कळो नेदी भिन्न आहे तैसे. महाराज असं म्हणतात, त्याप्रमाणे मला तुझ्या वियोगापासून होणारं दुःख होऊ दे नकोस, म्हणजे मी तुझ्याहून निराळा किंवा परका आहे असं मला वाटणार नाही. पुढचा अभंग नाही त्रिभुवनी सुख समान, बरोबर ना? उत्तम घालावी आमुचे मुखी निवारावे दुःखी होऊ नेदी. न बैसे न वजे जवळूनी दुरी मागे पुढे वारी घातपात. नाही शंका असो भलतीये ठाई मावळले पाही द्वैताद्वैत. तुका म्हणे भार घेतला विठ्ठले अंतरी भरिले बाह्यरूप.
उत्तम घालावे आमुचे मुखी निवारावे दुःखी होऊन या. आमची विठ्ठल माऊली जी आहे ना, तर चांगलं तेवढंच ते आमच्या तोंडात घालते. आमच्यावर आलेली जी संकट आहे तर ती दूर अशा प्रकारची लोटून टाकते. जे उत्तम मला जे म्हणून काही आवडतं तर ते प्रथम माझ्यासाठी देतं आणि माझ्यासाठी जे अहितकारक आहे त्या अहितापासून माझी संरक्षण अशा प्रकारे ही विठ्ठल माऊली करत असते. न बसे न वजे जवळूनी दुरी माके पुढे वारी घातपात. ती आई आमच्या रक्षणासाठी सारखी विटेवर उभी आहे. ती कधी बसलेलीच नाही आहे, आमच्यापासून कधी दूर जात नाही. आणि मागे पुढे वारी घातपात, की मागून आणि पुढून येणारे जे घात आहेत तर त्या घातांचा आघात करण्यासाठी ती अखंडपणे उभी आहे. नाही शंका असो भलती ये ठाई मावळले पाही द्वैताद्वैत. आता आम्हाला कोणापासून कोणत्याच गोष्टीची शंका किंवा भय राहिलेलं नाही. म्हणून आम्ही कोठेही जरी राहिलो, कोठेही जरी वास केला तरी आमच्या ठिकाणी असणारा द्वैताद्वैत जो भाव आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे. आणि त्यामुळे आम्हाला जी अभयस्थिती प्राप्त झाली आहे ती अखंड अशा स्वरूपाची आहे. तुका म्हणे भार घेतला विठ्ठले अंतरी भरले बाह्यरूप. तुकाराम महाराज म्हणत आहेत आमचा सर्व योगक्षेम हा विठ्ठलाच्या साक्षीनं सुरू आहे. त्याचं रूप हे आमच्या अंतर्बाह्य स्वरूपात सामावलेलं आहे. तुका म्हणे भार घातला विठ्ठले अंतरे भरिले बाह्यरूप. त्याच्यानंतरचा अभंग आठवोची निधी. आठवोची नेदी आवडी अनेक भरवनिया लोक तिन्ही राहे. मन धावे तिचेची दुभते संपूर्ण आई ते सर्व काळ. न लगे वळावी इंद्रिय धावत ठाव नाही रिता उरो दिला. तुका म्हणे सम पाऊलांचा खुंटा केला बळकट लाहो नेदी. मन धावे तेथे तिचेची दुभते संपूर्ण आई ते सर्व काळ. भगवंताच्या विषयी असणारी आवड ही हृदयावर दुसरा आठवच होऊ देत नाही. कारण हृदयाचा आणि चित्ताचा जो विषय तो केवळ भगवंताचा आठव करत राहणं, भगवंताच्या स्मरणात राहणं हाच झालेला आहे. त्यामुळे ते हृदयावर दुसऱ्या प्रकारचे संस्कार आता अशा प्रकारचे होऊ शकणार नाही. भरोनिया लोक तिही राहे. आणि सर्व त्रैलोक्याची जी आवड आहे तीसुद्धा त्रैलोक्यरूप होऊन राहिलेली आहे. मन धावे तेथे तिचेची दुभते संपूर्ण आई ते सर्व काळ. माझे मन जिकडं धावतं तिकडं सर्व स्वरूप प्रेमाचं दुप्तच अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि ते सर्व काळ व संपूर्ण सिद्ध आहे की एकदा भगवंताची कृपा आपल्याकडे झाली तर आपल्याला सगळीकडे त्याचंच स्वरूप दिसतं. भेद मावळून जातात. त्यामुळे की प्रेमाचं जे दुप्त आहे ना, तर दुपटी जी गाय असते तर ती कायम दूध देते. त्याप्रमाणे की भगवंताचा आठव जर आपल्या हृदयात राहिला तर कायम भगवंताच्या स्वरूपात चिंतन करणारे जे महात्मे असतात, संतजन असतात, तर त्यांची वृत्तीसुद्धा जगताकडे बघताना ईश्वरमय झालेली असते. म्हणून त्यांना तिथे दुप्त म्हणजे की कायम आनंद देणारं, कायम सुख देणारं अशा प्रकारे. न लगे वळावी इंद्रिये धावता ठाव नाही रिता उरो दिला. न वळावी इंद्रिय धावता, की आता मग आमची जी इंद्रिय आहेत तर ती कुठेही जरी गेली तरी त्यांना आता आम्हाला वळावं लागत नाही. ठाव नाही रिता उरो दिला, की त्यांना आम्हाला आवरावं अशा प्रकारचं लागत नाही. तुका म्हणे समपाऊलाचा खुंटा केला बळकट हालो नेदी, की आम्ही जो समचरण असणारा विठ्ठल आहे त्यालाच आम्ही बळकट केलं, त्याला आता आम्ही हलू देणार नाही. याच्यानंतर आम्हा अलंकार मुद्रांचे शृंगार तुळशीचे हार
वाहू कंठी, लाडिके डिंगर पंढरी रायाचे, निरंतर वाचे नामघोष, आम्हा अनेकांची चाड चित्ती नाही, सर्व सुख पाही विठोबाच्या, तुका म्हणे आम्ही नेघोची या मुक्ती, एका विण चित्ती तुझे नाही. महाराजांनी आपल्या स्थितीचं या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं आहे. आम्ही आमच्या स्वतःच्या अंगावर नाना प्रकारचे अलंकार, मुद्रा लावणे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा धारण करणं, हेच आमचे अलंकार आणि शृंगार अशा प्रकारचे आहेत. लाडिके डिंगर पंढरी रायाचे, निरंतर वाचे नामघोष, आम्ही ह्या पंढरीनाथाचे लाडके डिंगर म्हणजे सेवक अशा प्रकारचे आहोत. आम्ही वाणीनं निरंतर त्याच्याच नामाचा जयघोष करीत आहोत. आम्हा अनेकाची चाड नाही चित्ती, सर्व सुख पायी विठोबाच्या, आम्हाला सर्व सुखाचा लाभ जो झाला आहे तर तो त्या विठ्ठलाच्याच पायी प्राप्त झाल्यामुळे अन्य ठिकाणी आम्ही अपेक्षा ठेवत नाही. आम्हा अनेकाची चाड सर्व सर्व सुख आम्हाला त्याच्याच चरणाजवळ मिळाल्यामुळे आम्ही अन्य कुठल्याही सुखाची अपेक्षा करत नाही. तुका म्हणे आम्ही निघोची या मुक्ती, अनेक चित्ती दुजे नाही. महाराज असं म्हणतात की आमच्या चित्तात, आमच्या हृदयात केवळ एक पंढरीनाथ आहे, त्याच्या वाचून दुसरं कोणीही नसल्यामुळे मुक्तीचा देखील स्वीकार, म्हणजे मुक्तीसुद्धा आमचा स्वीकार करणार आहे, कारण आमच्या हृदयात कायम विठ्ठलाचंच स्मरण आहे. चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान, संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी, ते तीर्थांचे माहेर, सर्व सुखाचे भांडार, जन्म नाही रे अनिका, तुका म्हणे माझी जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. चला पंढरीला आपण सर्वजण मिळून जाऊया आणि काय करू तर रुक्मिणीचा जो पती आहे, तो जगताचा अधिष्ठान असणारा सावळ परब्रह्म आहे, त्याला आपण सगळे मिळून बघूया. डोळे निवतील कान, त्यास पाहिल्यानंतर आपले डोळे तृप्त अशा प्रकारचे होतील. मना तेथे समाधान, मन समाधान शोधण्यासाठी ज्या अनित्य आणि मिथ्या पदार्थांमध्ये भ्रमण करीत असतं, तर ते जर का तिथे लागलं तर त्याला अखंड अशा प्रकारचं समाधान लाभेल. आणि डोळे निवतील कान, मना आणि कानांनासुद्धा अशा प्रकारची शांती त्या ठिकाणी मिळेल. मनाला जे समाधान लागतं तेही तिथे त्याला बघितल्यावर मिळेल. संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. अशा पंढरपूरला गेल्यानंतर संत महात्म्यांच्या भेटी होतील आणि त्यांच्या समागमामध्ये आपलं म्हणून जे काही दुःख आहे, साधनेतलं दुःख, आपल्या म्हणून ज्या काही शंका आहेत, तर त्या आपोआप निवारल्या जातील आणि त्याच्या संगतीमध्ये जो म्हणून काही काळ आहे तर तो आपला केवळ आनंदाचा होऊन जाईल आणि तिथून पुन्हा आल्यानंतर आपलं जीवन हे आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशा संतांच्या भेटीत आपण एकत्र आल्यानंतर काय करू तर आनंदे नाचो वाळवंटी, या संत समागमामध्ये आपण वाळवंटात नृत्य करूया. जन्मा नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीस गेल्यावर पुन्हा जन्म नाही, असं मी भाक म्हणजे वचन देतो. तुकाराम महाराजांचा स्वानुभव आहे की पंढरपूरला गेलेले तुकाराम महाराज पुन्हा जन्मालाच आले नाहीत. त्यामुळे महाराजांच्या अनुभूतीची साक्ष देणारा हा अभंग आहे. आणि आता शेवटचा अभंग आहे, मला वाटतं की पहिलं घरे झाली चोरी, देह करी बोंब, हवा हवा करीसी काय, फिरावुनी नेट्यावाय, सांडोनिया शुद्धी, निजलासी गेली बुद्धी, चोरी तुझा काढिला बूर, वेगळे भाव घातला दूर, भलतियासी देसी वाव, लाहेसी तू एवढा ठाव, तुका म्हणे अजुनी तरी, उरले ते जतन करी, हवा हवा करीसी काय, फिरवुनी नेट्यावाय. देहबुद्धीकडून मायेच्या पलीकडचा जो आत्मस्वरूप भाव आहे तर तो चोरीला गेल्यामुळं रडत काय बसलायस, हवा हवा करीसी काय, फिरोनिया नेट्यावाय. अरे दुःखाने देहासंबंधी मी आणि माझे
असे उद्गार काढून अशी बोंब का मारत बसलायस? हां, कुठे? अच्छा, इथे बोंब आहे. ते प्रिंटिंग मिस्टेकमध्ये ते मारी असं झालं आहे. क्षमा करा. की अशा प्रकारची तू सारखी बोंब मारू नकोस. हा पारमार्थिक योग तुला परत कधी मिळणार नाही. आणि हा जो पारमार्थिक किंवा भक्तीचा योग तुला जो मिळाला आहे, तर तो निरर्थक वाया घालू नकोस. सांडोनिया शुद्धी निजलासी गेली बुद्धी. बरोबर आहे नाही? सांडोनिया शुद्धी निजलासी गेली बुद्धी. तू आत्मबुद्धी टाकून देहभावाच्या निद्रेस निजलास. तुझी जी आत्मबुद्धी आहे, तर त्या आत्मबुद्धीला विसरून देहच माझा आहे याचा भ्रम करून देहच सर्व देहानेच माझं काही सर्व होणार आहे म्हणून त्या देहाचंच भरण पोषण करण्यात तुला वाटतं मी जागा आहे, पण तू जागा नाही, तर देहाचं भरण पोषण करण्यातच तू झोपी गेलायस. हां, निजलासी बुद्धी. चोरी झाला तुझा बुरा, वेगळे भाव घातला दूर. चोरी तुझा काढिला बूर, वेगळे भाव घातला दूर. काम, क्रोध, अहंकार हे म्हणून जे काही षड्विकार आहे, या अज्ञानवादी चोरांनी तुझी दुर्दशा करून टाकलेली आहे. तुला चोरून अशा प्रकारचं टाकलेलं आहे या कामक्रोधांनी. तुझीच अशा प्रकारची चोरी केलेली, तुझ्यातल्या आत्मभावाची, तुझ्यातल्या सत्सत विवेकाची चोरी केल्यामुळे की तुला आता काही कळेना असं झालं आहे. म्हणून तुझी ही दुर्दशा झालेली आहे. तुला स्वरूपस्थितीपासून वेगळं करून प्रकृती भावात अत्यंत लांब दूरवरती नेऊन ठेवलं आहे. प्रकृतीचाच विचार करत बसला आहे. आत्मस्वरूपासून तुला त्यांनी नागवलं आहे आणि ह्याच प्रकृतीचंच मी प्रकृतीतच राहील, ह्याच जगतालाच तू सर्वस्व बनून इथे स्वतःला फसवतो आहेस. भलती अशी देसी वाव, लाहेसी तू एवढा ठाव. अविवेकाने येणारं जे सगळं काही म्हणून साधन आहे, त्यांना तू हृदयात स्थान दिल्यामुळं कायमची अविवेकाच्या योगाने येणारे जे सगळे अविवेकरूपी येणारी जी सगळी काही साधनं आहेत, त्याला तू कायम तुझ्या हृदयात स्थान दिलं आहे आणि त्याच्यामुळे तुझी ही अशी दिशा झालेली आहे. आणि जे अविवेकरूपी जी साधनं आहेत, त्याला तू सर्वस्व म्हणून समजला आहेस, तेच तुझ्या अनर्थाला कारण आहेत, तेच तुझ्या वाईट स्थितीला कारण आहेत. आणि यांचाच अंगीकार, यांचंच भरण पोषण करण्यात तू स्वतःला खर्च करतो आहे, म्हणून तू वाईट स्थितीला प्राप्त झालेला आहेस. तुका म्हणे अजूनही तरी उरले ते जतन करी. महाराज असं म्हणतात, तू आता यापुढे तरी सावध होऊन स्वतःच्या राहिलेल्या आयुष्याचा उपयोग कर. उरले ते जतन करी. हवा हवा करीसी काय, फिरोनी नेट्या वाय. त्यामुळे की तू विनाकारण जी हवा हवा म्हणजे की आपण जी हावहाव करतो, मराठीतला आपण शब्द आहे की हाव ज्या गोष्टींसाठी असते की त्या अनित्य आणि आपल्याला दुःख प्रदान करणाऱ्या असतात. ज्या गोष्टींच्याबद्दल आपल्याला हाव असते त्याच गोष्टी त्यागल्या की आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत पोचता येतं. अशा प्रकारचं चिंतन जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वतीनं, अभंगांच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते आपल्याच सगळ्यांच्या कृपेचं दान आहे. कारण आपण सगळी संत मंडळी, साधक मंडळी हे अत्यंत कृपाळू आणि प्रेमळ अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे की ज्या प्रकारे कासवीन जी असते आणि कासवीन मादी जी असते, कासवाची मादी, त्या पद्धतीने ती आपल्या पिल्लाचं पोट भरवण्यासाठी त्याच्यावरती नेत्रकटाक्ष टाकून त्याला भरवत असे. त्याची माझी भावना ही अत्यंत शुद्ध आणि ती आपल्याला समर्पित करतो की आपल्यासारखा मी साधकही नाही, आपल्यासारखा मी रोजचा उपासकही नाही, पण की आपल्यासारख्या संतांच्या सेवेत राहणारा एक सेवक आहे. आणि त्या सेवकाला काहीतरी बोलण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली, त्याबद्दल मी आणि
ते बोलून घेण्यासाठी माझ्यात काहीही सामर्थ्य नाही. आपल्यातलंच जे मातृत्व जे आहे ते आपण दृष्टीतून माझ्यात परिवर्तित केलं अशी माझी काय म्हणतात धारणा आहे, निष्ठा आहे. हे जे म्हणून काही सगळं जे बोललं गेलं ते आपल्याच सगळ्या सत्पुरुषांच्या आशीर्वादाने, परमपूज्य प्रातस्मरणी बाबांच्या कृपा आशीर्वादाने आहे. आणि झालेली सेवा मी आपल्या सर्व साधू संतांच्या चरणी, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सर्व संतांच्या चरणी समर्पित होऊन माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज की जय. दिलेल्या वेळेप्रमाणे 5 मिनटं मी आधी घेतली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. सुटलो बाबा. या रे बस उभा राहून काय 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 त्यांच्याजवळ एक माईक एक 5-7 मिनटं थांबा. ह्या कार्यक्रमामध्ये आपण जे लहान मुलं आहेत, आपले हरिभक्तपरायण बंधुवर्य पांडुरंग महाराज संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या घरी मुलांना गीतेची संहिता घ्यायची किंवा काय रामरक्षा स्तोत्र, गीता याची संहिता देत असतात. त्यातली काही मुलं येतात तर त्यांना एक उत्साह आणि आपले आशीर्वाद मिळावेत म्हणून या ठिकाणी ते थोडंसं 2-3 श्लोकांची 4-5 श्लोकांची त्यांची आपण थोडी परीक्षा किंवा त्यांचं किती पाठांतर होतं हे पाहतो. तर ते सर्वांनी थोडा वेळ पाहावं. आता हे आलेली मुलं आहेत. तुझं नाव काय आहे? वेदांत श्रीकांत मेहर यांनी 9वा 12वा 15वा अध्याय पाठ केला. त्याच्यापैकी आपण त्याला थोडं वर बस महाराजांच्या तिथे. पुढच्या पिढीला आपल्यापेक्षाही ह्या बालकांना संस्कार जर दिले नाही तर आपल्या देशाला एक प्रकारची अवकळा येण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व पालकांनी जागृत राहून मुलांना अध्यात्माचे किंवा धर्माचे संस्कार दिले पाहिजेत. त्याच्यासाठी आता वास्तविक हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे, परंतु संस्कृत सर्वांना येत नाही. म्हणून आमचे पांडुरंग महाराज सर्वांना घरी त्यांचे अनेक प्रकारचे ते मोठे कलाकार आहेत, कीर्तनकार आहेत, परंतु त्याच्यासाठी वेळ देतात. म्हणून इथं आलेले 2-3 मुलं आहे त्यांची आपण एक 5-10 मिनटं म्हणून घेऊ. आणि बसा तू 9व्या अध्यायापासून सुरुवात कर. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. 12वा अध्यायाचं म्हणून 12वा अध्याय आता 9वा म्हटलं 12वा सुरू कर. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12शोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममोह निरङ्कार समदुःख सुखक्षमी संतुष्ट
संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चया मयि अर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रिया. हे तुझा 15वा अध्याय पाठ केले का? निर्माण मोहाजित निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. छान, किती स्पष्ट उच्चार करतो. अशी जर घरोघर मुलं केवळ गीता पाठ करतील तर आपल्या घरामध्ये या ठिकाणी गोकुळ अवतरेल असं म्हणतात, त्याप्रमाणे वातावरण व्हावं म्हणून सध्या याची फार आवश्यकता आहे. आणि पांडुरंग महाराजांना फोन केला का ते सर्वांना घरी शिकवतात. आठवड्यातून 1 वेळा 2 वेळा जसे करतील तसे. हां, आता तुझं नाव काय सांग, नाव सांग. अभंग रामदास वाळुंज. अभंग रामदास वाळुंज. तू राहतो कुठं? दली. हां, घरी. हां, तुझं हां तुझं घर कुठे आहे? घर कुठे आहे? घर कुठे आहे? गाव कोणतं आहे तुझं? डाव. हां, डाव. गाव कोणतं आहे तुझं? कुठं? आळंदीला. आळंदीला. बरं बरं, आळंदीला घर आहेच तुझं नाही का? हां, आहे. तुझं गाव काकणेवाडी का आळंदी? आळंदी. आळंदी. बरं. केवळ मुलांना संस्कार व्हावे म्हणून त्यांचा पुण्यामध्ये घर आहे, परंतु केवळ वडिलांनी मुलांना संस्कारासाठी इथं पुन्हा एक घर घेतलं आहे. आठवड्यातून येऊन ते शिकतात. हां, तुझं नाव काय आहे? आलंब श्रीकृष्ण वाळुंज. हां, आरंभ श्रीकृष्ण वाळून. दोघे भाऊच आहेत. तर ते त्यांच्या भाग्य आहे की त्यांना ह्याची प्रेरणा झाली आणि किती धाडसीपणाने बोलतात. त्यांना माहिती आहे का कुठं राहायचं म्हणजे घरातच राहतो माणूस, माहिती ना. आता तू काय म्हणतो, काय काय शिकला, काय म्हण बरं श्लोक? हां, ओम श्री परमात्मा. म्हणा. हां, ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवती. हां, दोघे म्हणा. पंचदशोदय अर्जुन उवाच पर्युपासते येषाक्षलमव्यक्तं तेषान्ते योदमित्तमा शिवद्वान् वास मायोदपीते तते मनता वलं पुण्डलिकाय दातुं लीले समागततिष्ठन् आनन्दतं दं पलब्बं बलिन्दं भजे पाण्डुलं तलिवाचचं नीलं दाववाचं लमामण्डिलं सुन्दरं चिल्लपाचं वलं तित्तितायं चं नेत्रपादं पलब्बं बलिन्दं भजे पाण्डुलं पननं भव हि नितन्नानतां नितम्ब तलब्बं दुतो विदातुर्वचत नावितोच वलपुन् भजे पाण्डुलन्द चिलतु बाल लुटन तंत्रेचे शिवा दुत्तते नटंची निवाच चियांचांतमित्तं पलब्बं बलिन्दं भजे पाण्डुलन्दं. आता या ठिकाणी हे 3 मुलं आलेले आहेत. हे एक आपले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांचे त्यांना आशीर्वाद आहे. सिनेमाची गाणं नाचण्यावर म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आपले मूळ गीता जी आहेत तर ते गीता ते अत्यंत आनंदाने म्हणतात आणि हा सभाधितपणा त्यांना जर आला तर आयुष्यभर ते वक्तृत्व, गायन, कोणतीही सभा याच्यामध्ये सभाधितपणा त्यांचा कायम राहील. असो, या ठिकाणी ह्या 3ही बालकांना
दीर्घ आयुष्य आरोग्य मिळावं आणि त्यांच्याकडून ही अशा प्रकारची गीतेची धर्माची अध्यात्माची सेवा निरंतर होत राहावी म्हणून आपले सर्वांचे माऊलीच्या सत्तेतून त्यांना आशीर्वाद मिळावे. आणि या ठिकाणी श्रीगोंदा कोणता पांढरेवाडी हां पंढरपूर. या ठिकाणी आणखी एक विशेष गोष्ट सांगायची ती पंढरपूरवरून तालुका पंढरपूर पांढरेवाडी तर तिथून एक सद्गृहस्थ किंवा आपल्या संप्रदायाचे एक पाईप या ठिकाणी आलेले. थोडक्यात सांगतो की वैकुंठवासी हरिभक्तीपरायण खंदारकर महाराजांनी आपली असणारी एक व्यथा या ठिकाणी गेल्या 25-1 वर्षापूर्वी सांगितली होती. देहपाताच्या पूर्वी ब्रह्मलीन होण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की मी परमवंदनीय धर्ममूर्ती धारूरकर शास्त्रीजी यांच्याकडं एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा अमृतानुभव आणि भावार्थ रामायण हे 5 ग्रंथ त्यांच्याकडं शिकलो. आणि या 5 ग्रंथापैकी त्यावेळेला ते शरीराची त्यांची अत्यंत विकलांगता झालेली होती. तर त्यांनी जाताना हे सर्व ग्रंथ शिकल्यावर शास्त्री महाराजांनी त्यांना सांगितलं की या 5 ग्रंथाचा मराठीत अनुवाद करा. आणि त्याप्रमाणे मी माझ्या जीवनात ती पराकाष्ठा केली आणि 4 ग्रंथाचं अनुवाद केला. एक ग्रंथ जो आहे भावार्थ रामायण हा मी आता करू शकलो नाही आणि आता मृत्यू मला दिसत आहे त्यामुळं माझ्याकडून हे कार्य होणार नाही. परंतु हे कार्य होण्याची फार आवश्यकता आहे आणि आम्हाला सर्व साहित्य ह्या भावार्थ रामायणाविषयी आणखी कोणी अनुवाद केले ते माहीत नाही पण अनुवाद होण्याची फार आवश्यकता आहे या ग्रंथाची. आणि मराठीतलं एक विशेष साहित्य आहे भावार्थ रामायण की ज्याच्यामुळं मराठी भाषा ज्ञानेश्वरी गाथा याबरोबर भाषा जी आहे ती जिवंत राहायची असेल किंवा ती अमर व्हायची असेल तर भावार्थ रामायणामध्ये जेवढा शब्दसंग्रह आहे तो मराठी भाषेला अत्यंत उपोद्बलक अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा आज आम्हाला या ठिकाणी कळलं की माऊलीच्या इच्छेने या ठिकाणी हरिभक्तीपरायण बंधुवर्य चिंतामणी महाराज घोडके यांनी ह्या संपूर्ण भावार्थ रामायणाचा एक अनुवाद करून सगळ्या लोकांना असं वाटतं की ओवी म्हटलं की खूप कठीण वाटते पण त्याचा अर्थ तोच सांगितला. आणि आज जरी एखाद्याने केवळ अर्थ वाचला आणि पुन्हा जर तो मूळ ग्रंथ वाचायला लागला तर त्याला त्याचं सुलभीकरण कायम होऊन जातं. आणि हे कार्य हे त्यांनी किती वर्षापूर्वी लिहिले किंवा काय त्याची स्थिती आहे आज माहीत नाही पण योगायोगाने ते या ठिकाणी आलेले आहेत. तेव्हा माऊलीच्या सत्तेतून त्यांनाही आपल्या सर्वांच्या हे जे वायुमंडल आहे हे अत्यंत पावन वायुमंडल आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा या ठिकाणी जो काही गाथेच्या रूपाने मानव जातीला केलेला अध्यात्माचा उद्घोष आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या अंतःकरणात हृदयस्थ असणारा परमात्मा त्या परमात्म्याच्या द्वारा त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळावं आणि अशाच प्रकारची ही संप्रदायाची सेवा उत्तरोत्तर त्यांच्याकडून होत राहावी. त्यांना हे सत्कार म्हणून आवडत नाही. हा सत्कार नाही हा केवळ माऊलींच्या सत्तेतून त्यांना ह्या पवित्र सल्ला इंद्रायणीच्या तटाकावर संजीवन समाधिस्थ माऊली एक प्रकारचे आशीर्वाद देत आहेत असा त्याचा भाव आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी यावं आणि थोडंसं एक सत्कार त्यांनी स्वीकारावं. या ठिकाणी आपल्याला ज्याला निष्काम कर्मयोगाचे एक साधक म्हणून आम्ही ज्यांना पाहतो थांबा 2 मिनिट तर त्या आपले सर्वांचे परम प्रेमास्पद असणारे आमचे तुकारामजी तर त्यांच्या माऊलीच्या संस्थांचे एक पाईक म्हणून त्यांच्या हस्ते ह्या बंधुवर्य चिंतामणी काकांचा सत्कार होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्यांना या ठिकाणी अध्यात्म रामायण आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार केला जातो. आहेत ना या आहेत तोच तुम्ही घातला नाही ना घातला नाही ना तुम्ही नाही
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल तिकडं पा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तसंच या ठिकाणी आपल्या चिरंजीव आरंभ आणि चिरंजीव अभंग ह्या दोघाही बंधूंना या ठिकाणी आपल्या तुकारामजींच्या हस्ते माऊलींच्या सत्तेतून दोघांनाही एक प्रसाद म्हणून दिला जात आहे. त्या दोघांना 2 ग्रंथ शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला. वास्तविक हा सत्कार त्यांचा नाही, त्यांच्या आईवडिलांचा आहे. एक वाळुंज म्हणून नगर जिल्ह्यात एक आदर्श कुटुंब आहे. त्यांची मुलंही तशाच प्रकारची आहेत आणि त्या मुलांनी आपल्या मुलांना जीवनामध्ये परमार्थ घडावा म्हणून केलेलं जे संकल्पना आहेत किंवा आत्ताच त्यांच्या मनोरथ आहे ते मनोरथ पूर्ण व्हावेत अशा प्रकारचे माऊलीच्या सत्तेतून आपण प्रार्थना करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता यानंतरचं पुढचं जे सत्र आहे ते वेदा आणि दुसरं कोण निकमबाबांचे नाव काय त्याचं नाव वेदांत मेहेर ना आणि वेदांत मेहेर की ज्यांनी अत्यंत स्पष्ट रीतीनं 9वा 12वा 15वा अध्याय पाठ केलेला आहे. त्याला आशिष पांडुरंग महाराजांनी त्याच्याकडून कधीतरी संपूर्ण गीता कंठस्थ करून घ्यावी. निकमबाबांनी त्यांना संथ दिलेली आहे. तर अशी संपूर्ण गीता त्यांनी कंठस्थ करावी म्हणून त्याला सर्वांच्या द्वारा आत्मबल, मनोबल, बुद्धिबल, शारीरबल ह्या मुलांना प्राप्त व्हावं अशी आपण सर्व प्रार्थना करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता या पुढील सत्र ठीक 6 वाजता सुरू होईल.